येस मॅडम. ओके, थँक्यू थँक्यू. आजचा आपला 29व्या पुष्पाला आपण इथं सुरुवात करूया वचन अध्ययन वेदिके केंद्रावरून. आणि मी आपल्या सर्व अतिथी आणि आपले बसवप्रेमी श्रोत्यांचं इथं स्वागत करते. आणि आपल्या आजच्या प्रोग्रामला आपण जयश्री कोकणू बहिणींना मी विनंती करते की त्यांनी आज सूत्रसंचालनाची जबाबदारी स्वीकारावी आणि कार्यक्रमाला सुरुवात करावी. आवाज येत नाहीये. जयश्री वहिनी, आवाज येत नाहीये. हा. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. शरणू शरणार्थी. मी जयश्री पाटील कोगनूर सर्व श्रोत्यांचे वचन अध्ययन बसव मंच मराठी व्याख्यानमाला पुष्प 29 मध्ये सहर्ष स्वागत करत आहे. लिंगायत धर्म, महात्मा जगज्योती बसवेश्वर, शरणशरणींचे चरित्र, वचन साहित्य इत्यादी अनेक विषयावर वक्त्यांचे व्याख्यान आयोजिले जाते. मी आजच्या दिनाची रूपरेषा सांगते. सर्वप्रथम शरणी विद्याताई मगदुम वचन प्रार्थना म्हणतील. त्यानंतर शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण स्वागत व प्रास्ताविक करतील. व्याख्यात्यांचा परिचय करून देतील. आजचा विषय आहे सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा बसवेश्वर. शरण किरण मोरे हे या विषयावर व्याख्यान देतील. शरण शशिकांत पट्टण मार्गदर्शन करतील आणि श्रोत्यांबरोबर चर्चा होईल. शेवटी शरण समर्पण शरणी सुजाता पाटील करतील. आता मी शरणी विद्याताई मगदुम यांना विनंती करते की त्यांनी वचन प्रार्थना म्हणून सुरुवात करावी. शरणी विद्याताई मगदुम. शरणार्थी सगळ्यांना ऐकू येते नाही? ऐकू येते? येते येते. नको माझ उच्च स्थान, नको माझ उच्च स्थान, नको हो थोरपण, नको हो थोरपण, नको माझ उच्च स्थान. राहू द्यावे कनिष्ठ होऊन, राहू द्यावे कनिष्ठ होऊन, बरवेसान पण, बरवेसान पण, नको माझ उच्च स्थान, नको माझ उच्च स्थान. धेनो देई का दुबते, धेनो देई का दुबते, पायाशी बसल्या विना, पायाशी बसल्या विना, थोराई मिखुनी मी, थोराई मिखुनी मीन सेना, नरक यातना सोसेना, नरक यातना, नको मध उच्च स्थान, नको मज उच्च स्थान. मज पामर बनवा, मज पामर बनवा, तव शरणाच्या चरणी, तव शरणाच्या चरणी, तव शरणाच्या चरणी, आगा उडल संगम देवा, आगा उडल संगम देवा, महादानी 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 महादानी, नको मज उच्च स्थान, नको मज उच्च स्थान, नको हो थोरा पण,
नको हो थोरपण, नको मज, नको मज, नको मज, उच्च स्थान. धन्यवाद. खूप छान. खरंच तेव्हा उच्च आणि नीच या समाजातील दरीमुळेच चिंतित झालेल्या बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे, मला उच्च स्थान नको, मला शरणांचं सानिध्य मिळालं तरी बस आहे. असे शरण बसवेश्वरांचे सुंदर वचन विद्याताई मगदुम यांनी गायले. धन्यवाद विद्याताई. आता मी संयोजिका शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण यांना विनंती करते की त्यांनी स्वागत व प्रस्तावना करावी आणि व्याख्यात्यांचा परिचय करून द्यावा. शरणी डॉक्टर जयश्री अंगडी पट्टण. नमस्कार. डॉक्टर जयश्री पट्टण पुण्याहून सर्वांचं सहर्ष स्वागत करते. आज आपले पहिल्यांदा सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांना प्रामाणिकपणे आणि नित्य दासोह करणारे आपले जे सर्व सत्यशुद्ध कायक असलेले बसवांचे जे शरण आहेत, मी सर्वांना शरण म्हणून संबोधित करते. तर सर्वांना तुमच्या प्रयत्नांना यश मिळो, तुमच्या कष्टाला यश मिळो अशी मी इथं प्रार्थना करते. हे नवीन वर्षी 2024व्या वर्षी आपण आपलं हे 29वं पुष्प आपण सादर करत आहोत आणि या दिवशी आज आपल्याला अतिशय युवा नेतृत्व करणारे युवा व्याख्याते आज लाभलेले आहे. इंजिनियर किरण कोरे जे लातूरून आहेत, त्यांचंही मी इथं सहर्ष स्वागत करते. आणि आपले हा जो मंच आहे, हा मंच बसव अंडरस्टँडिंग रिसर्च सेंटर पुणे आणि अक्कन बळग यांच्या संयुक्त विद्यमाने आपण कन्नडमध्ये आणि मराठीमध्ये आपण व्याख्यान घेत असतो. तर मी आपल्या अतिथींना सांगू इच्छिते की मराठीमध्ये महिन्याच्या पहिल्या शनिवारी आपण हा व्याख्यान, चर्चासूत्र किंवा वचन गायन ठेवत असतो, जेणेकरून जे मराठीमध्ये कन्नडमध्ये वचन साहित्य आहे त्या वचन साहित्याचा आपण आयदर भाषांतर करतो किंवा त्याचं आपल्या मराठी बंधुभावांना त्याचं ज्ञान व्हावं, प्रचार प्रसार व्हावा, हा एकच उद्देश ठेवून आपण हा कार्यक्रम घेत असतो. तर प्रत्येक शनिवारी आपण हा कार्यक्रम घेतो आणि आम्हाला वेगवेगळे अतिशय ज्ञानी, अभ्यासक, चिकित्सक असे मार्गदर्शक मिळालेले आहेत. तुम्ही सुद्धा आज आपल्या मंचावरती आलात मार्गदर्शन देण्यासाठी. तुमची मी ओळख करून देईनच. तर अतिशय आम्हाला आनंद आहे की युवा पिढीमध्ये आज महात्मा बसवेश्वरांचं वाचन चालू आहे, त्याचे व्याख्याते म्हणून तुम्ही आज जगभर फिरत आहात. देशभरच नाही तर आंतरराष्ट्रीय सुद्धा तुम्ही केला आहात आणि याची आजची ही काळाची गरज आहे. कारण बसवेश्वरांचं वचन, बसवेश्वरांची ही लढाई ही जी आहे ही मानवीयतेसाठी आहे, लोक कल्याणासाठी आहे. आणि ही म्हणजे मधल्या काळामध्ये प्रस्थापित लोकांनी ती दाबवून टाकण्याचा प्रयत्न केला गेला होता. पण आता जवळजवळ 800-900 वर्षांनी हे साहित्य परत आपल्याच तेजाने म्हणता येईल, प्रखर तेजाने, सत्याने परत पुढे आलेलं आहे. आणि हे आपल्या सर्वांची काय म्हणता येईल आपल्याला की जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे की आपण लिंगायत आहोत. आपलं हे जे व्याख्या शिकलेले आहेत, अभ्यासक आहेत किंवा आमच्या या मंचावरती अशा पण आहेत काही की त्यांचा जरी अकॅडमिकली ते खूप शिकले नसतील, पण त्यांचं बसव साहित्यामध्ये उजवा हात आहे की त्यांचं एखादी PhD झालेली सुद्धा त्यांचा आम्ही कोणी हात धरू शकणार नाही. तर त्यांचा तेवढाच आम्हाला इथं गौरव आहे. आमच्या या सर्व शरणींचं म्हणजे अक्कन ग्रुपमध्ये खूप जणी आहेत की त्यांचा खूप चांगला अभ्यास, सखोल अभ्यास आहे, तेवढंच प्रभुत्व आहे. तर या सगळ्या अक्कन बळग मधल्या आणि माझ्या बाकीच्या मार्गदर्शक असलेल्या सर्वांचं मी इथं सहर्ष स्वागत करते. आमच्या टीम मधल्या सुजाता पाटील ताई आहेत, त्या संयोजिका आहेत, त्या सर्वांना संघटिका आहेत, त्या सर्वांना प्रत्येक फोन करून बोलवतात. नंतर दानम्मा मॅडम आहेत, डॉक्टर दानम्मा मॅडम, ज्या त्या टेक्निकल इश्यूज बघतात, ते रेकॉर्डिंग करून दुसऱ्या दिवशी आम्ही ते YouTube वरती अपलोड करतो. ते तुम्हाला पण आम्ही देऊ, जेणेकरून हे जे इथं जे या ह्याच्यावरती रेकॉर्डिंग होईल ते आपण आपल्या बांधवांना पर्यंत पाठवू शकू. आता विद्याकाईने आमच्या
गायन कोकिळा आम्ही ज्याला म्हणतो, गान कोकिला विद्याक्का, त्यांनी आतापर्यंतचे सगळे मराठी वचन आतापर्यंत जे गायलेत, अतिशय सुश्राव्य असे वचन गायले. आत्ताचं वचन जे आहे ते बसवेश्वरांचं वचन अक्कांनी गायलं. तर छोटं एकच वचन मी पण आता सुरुवात करते की वडील आमचे मादार चेन्नैया, आजोबा अमुचे डोहर कक्कय्या, चुलते अमुचे चिक्कय्या पहा, दादा अमुचे किन्नरी बोमय्या, मज का बरे तुम्ही जाणत नाही कुडल संगम देवा. बसवेश्वर जेव्हा ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्मून ज्यांनी आपल्याला मातंग किंवा गावाच्या वेशी बाहेर असलेल्या लोकांना, बहुजन समाजाला त्यांनी आपलंसं केलं, असे सर्वांबरोबर त्यांनी आपली नाळ जोडली. ते माझे काका आहेत, माझे बाबा आहेत, असं करून त्यांनी आपलंसं केलं. हा केवढा मोठेपणा आहे. तर ही पहिली क्रांती म्हणता येईल आपल्याला. आणि आजचे की आपल्याला शालेय जीवनामध्ये इथं असलेल्या सर्वांना माहिती, आपण शाळेमध्ये फ्रेंच क्रांती आपण ऐकून आहोत, रशियन क्रांती माहिती आहोत की देशाबाहेर घडलेली आहे, पण ती 14व्या 15व्या शतकामध्ये. पण त्याच्या आधी आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये घडलेली जी पहिली क्रांती आहे, तर ती महात्मा बसवेश्वरांनी केली आहे. तर महात्मा बसवेश्वरांनी जी तत्कालीन मुठभर लोकांची, प्रस्थापित लोकांना झुगारून त्यांच्या विरुद्ध बंड केलं, तर हे बंड खूप मोठं होतं. कारण त्यांनी खूप वेगवेगळ्या स्तरावरती क्रांती केली. आता त्यांची क्रांती हे जे पुस्तक मी वाचत होते, एक आपले प्रख्यात लेखक आणि व्याख्याते आपले डॉक्टर भीमराव पाटील सरांचं आहे, सप्तक्रांती म्हणून त्यांनी एक लिहिलेली आहे. तर त्यांचं असं म्हणणं आहे की बसवेश्वरांनी 7 वेगवेगळ्या क्रांती केलेल्या आहेत. तर कुठल्या क्रांती केलेल्या आहेत त्यांनी? तर पहिली त्यांची सामाजिक क्रांती आहे, त्यांची नंतर ध्येय क्रांती आहे, नंतर साहित्य क्रांती आहे, नंतर राजकीय क्रांती आहे, आर्थिक क्रांती आहे. अशा वेगवेगळ्या ह्याच्यावरती ज्ञान क्रांती आहे, धर्म क्रांती आहे आणि मूल्य क्रांती आहे. तर याचा पाठोवा, याचा मागोवा आज आपले किरण कोरे सर घेतीलच. तर त्यामुळे त्याच्यात मी शिरत नाही. पण आपलं क्रांती म्हणजे आपल्या डोळ्यासमोर काय येतं? क्रांती म्हणजे आपली रक्तरंजित क्रांती अशी डोळ्यासमोर येतं. कारण आपल्याला शाळेमध्ये आपण तसंच वाढलेलो असतो. तर महात्मा बसवेश्वरांची ही जी क्रांती आहे, ही अहिंसात्मक क्रांती आहे. ती म्हणजे क्रांती म्हणजे नुसतं सत्तांतर असं नाही. क्रांती म्हणजे नुसतं एक पक्ष जाऊन दुसरा पक्ष येतोय असातली क्रांती नाहीये. ही जी बहुमूल्य अशी क्रांती आहे, सामाजिक क्रांती आहे, ही समग्र राजकीय सामाजिक परिवर्तनाची क्रांती आहे, की जिथं माणसांना विचार करण्याची प्रवृत्ती केली. विचार करा तुम्ही आणि त्याच्यानंतर अस्मितेवरती चिकित्सक दृष्टीने जे लिहिलेलं आहे तेच तुम्ही स्वीकारा, असं आपले महात्मा बसवेश्वरांचा मोलाचा ठेवा त्यांनी आपल्याला दिलेला आहे. नंतर ही जी क्रांती आहे, ही शोषितांची, शोषकांविरुद्धचा बुलंद आवाज आहे. तर ह्या सगळ्या क्रांतीचे ह्या वेगवेगळ्या जर आपण बघितलं तर असं लक्षात येतं की अनुभव मंडप त्यांनी जे उभारलं होतं ते केंद्र होतं या क्रांतीचं. का बरं? तर ते आपल्याला आज किरण कोरे सर सांगतील. कारण मी संक्षिप्तच आपल्या प्रास्ताविक मध्ये सांगते की ह्या नवीन वर्षी नवचैतन्याने आपण परत सर्वांनी एकत्र येऊन याचा अभ्यास करूया जोमाने. आणि आपल्यामधले जे कोणी अभ्यासक असतील, ज्यांना कोणी पुढे येऊन या मंचावरती आपलं मत मांडायचं असेल, तर हा मंच सर्वांसाठी खुला आहे. इथं हे सांगून मी माझं प्रस्तावना थांबवते आणि सरांची ओळख करून देते. तर आपले आजचे अतिथी आहेत इंजिनियर किरण शिवाजीराव कोरे. सरांचं गाव आहे शिरूर अनंतपाळ, जे लातूर जिल्ह्यामध्ये आहे. आणि सरांचं माध्यमिक शिक्षण, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळेमधून घेतलेलं आहे. सरांनी उच्च माध्यमिक व पदवीपर्यंतचे शिक्षण लातूर इथे घेतलेलं आहे. सर पेशाने इंजिनियर आहेत. तरी सर आता त्यांना सामाजिक शास्त्राची जास्त आवड असल्यामुळे म्हणता येईल, किंवा समाजशास्त्र हा त्यांचा आवडता विषय आहे, जेणेकरून वेगवेगळ्या क्रांती, वेगवेगळ्या राजकीय घटना, सामाजिक घटना ज्या झालेल्या आहेत समाजात, तर त्याचा अभ्यास करण्यासाठी सर आता MA करत आहेत. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेऊन अभ्यासाबरोबरच उत्तम वक्तृत्व कला लाभणारे किरण कोरे हे अतिशय प्रभावी व्यक्तिमत्व आहे किंवा व्याख्याते झालेत. किरण कोरे म्हणजेच युवक नेतृत्व,
प्रभावशाली वक्तृत्व आणि उत्तम कर्तृत्व यांचा त्रिवेणी संगम म्हणून युवा व्याख्याते यांच्याकडे बघितलं जातं. समाज जागृतीसाठी सध्या युवकांची सर्वच क्षेत्रात गरज आहे. त्यात इंजिनियर किरण कोरे सारखे उच्च शिक्षित तरुण व्याख्यानांच्या माध्यमातून युवकांसह आबालवृद्धांना महापुरुषांची विचारांची मेजवानी देतात. त्यांनी आजपर्यंत बऱ्याच विषयांवरती व्याख्याने दिली आहेत. त्यातले काही महात्मा बसवेश्वर, छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, शाहीर अण्णासाहेब साठे, शहीद भगतसिंग इत्यादी अनेक महापुरुषांच्या जीवनावर त्यांनी व्याख्याने दिली आहेत. अंधश्रद्धा दूर करण्यासाठी महिलांमध्ये विशेषतः राष्ट्रमाता जिजाऊ, राणी चन्नम्मा या विषयांवर महिला मेळाव्यास त्यांनी प्रबोधन केले आहे. जिल्हा प्रवक्ता वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद लातूर व प्रदेश प्रवक्ता लिंगायत सेवा संघ महाराष्ट्र, गोरगरीब शेतकऱ्यांच्या पोरांच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक उन्नतीसाठी काम करणारी संस्था शेतकऱ्यांची पोर या प्रतिष्ठानचे ते कोषाध्यक्ष म्हणून काम करतात. आणि सध्या अनुभव मंटप हे जे पुस्तक संपादन केले आहे त्या पुस्तकाचे ते संपादक आहेत. असे सर्व बहुगुणी संपन्न आणि मेन म्हणजे अकॅडमिकली तेवढे स्ट्रॉंग आहेत, पण आपल्या जीवाभावाच्या शेतकऱ्यांच्या मुलांपर्यंत शिक्षण गेलं पाहिजे. शिक्षणाबरोबरीने त्यांच्यापर्यंत महापुरुषांचे थोर विचार गेले पाहिजे. ही त्यांची सचत बुद्धी किंवा त्यांचं जी तन्मयतेने जे काम करत आहेत त्यांना मी या मंचावरून खूप खूप शुभेच्छा देते. आणि हा मंच तुमच्यासाठी खुला आहे असं मी तुम्हाला सांगते आणि माझी प्रास्ताविक आणि ओळख इथे मी थांबवते. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर जयश्री पट्टण. आपण अशा या विविधांगी व्यक्तिमत्वाची आज आपल्याला ओळख करून दिली. आता मी शरण किरण मोरे यांना विनंती करते की त्यांनी सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा बसवेश्वर या विषयावर व्याख्यान द्यावे. मंच आपली वाट पाहत आहे. डॉक्टर किरण कोरे आपण व्याख्यान सगळ्यांना शरणार्थी. माझा आवाज सर्वांना पोहोचतोय व्यवस्थित? हो, येतोय, व्यवस्थित येतोय. सगळ्यांना माझी सर्वप्रथम विनंती आहे की आपण व्हिडिओ ऑन ठेवले तरी चालतील, बिलकुल काही अडचण नाही. कारण अगदी असं मोबाईलच्या स्क्रीन समोर वेड्यासारखं बोलण्यापेक्षा सगळी माणसं समोर असतील तर बोलण्यासाठी फार चांगला उत्साह येतो. आपल्या सोयीप्रमाणे आपण व्हिडिओ ऑन ठेवू शकता किंवा बंदही ठेवू शकता, त्यात काही अडचण नाही. पुन्हा एकदा सर्वांना मी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. नवीन वर्षामध्ये एक दोन चांगल्या गोष्टी मला सुरुवातीला आपल्या सर्वांसमोर, माझंही खरं तर या नवीन वर्षातलं पहिलंच व्याख्यान आहे, त्यामुळं सांगायला मला आनंद वाटेल. मागच्या 31 डिसेंबरला मी ठाण्यामध्ये होतो आणि ठाण्यामध्ये आनंद दिघे साहेबांनी, ज्यांच्या नावावर सध्याची सत्ता आली आहे आणि सुरू आहे, ते आनंद दिघे साहेबांनी तब्बल 28 वर्षापूर्वी एक परंपरा सुरू केली की नवीन वर्षाची सुरुवात ही रक्तदानाने करूयात आपण. म्हणून 31 डिसेंबरला रात्री 12:30 वाजता ठाण्यामध्ये एक फार मोठं रक्तदान शिबिर होतं. त्या रक्तदान शिबिरासाठी स्वतः महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबही आले होते. त्यांनी स्वतः रक्तदान करून या नवीन वर्षाची सुरुवात केली आणि मला फार चांगलं वाटलं की सध्या एक फार मोठा आमच्यासारख्या तरुणांवर आरोप आहे की तरुण पिढी बिघडली, एक फार मोठा आरोप सध्या आमच्या तरुणांवर आहे. तर त्या उपक्रमातनं एक गोष्ट अशी लक्षात आली मला की जवळजवळ 1000 ते 1500 तरुणांनी त्या ठिकाणी रक्तदान केलं. की 31 तारखेच्या रात्री कुठेतरी वेगळ्या उपक्रमामध्ये सहभाग होण्यापेक्षा की 1000 ते 1500 तरुण आणि मुंबई सारख्या ठिकाणी रक्तदान करतात आणि नवीन वर्षाची सुरुवात करतात, हा खरं तर माझ्यासाठी एक फार चांगला आशेचा किरण होता. मी सुद्धा तिथे उपस्थित होतो आणि लागलीच ते रक्तदान शिबिर संपल्यानंतर मी 1 तारखेला रायगड किल्ल्यावर गेलो आणि नवीन वर्षाची सुरुवात आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने झालेल्या रायगडावरनं करावी अशी एक चांगली प्रामाणिक भावना होती. म्हणजे मागच्या वर्षी मी 31 तारखेला बसव कल्याणला होतो. असा एक सध्या संकल्प केलाय की आपण नवीन वर्षाची सुरुवात अशा एका मोटिवेशनल प्लेस वरून करूयात, लोकेशन वरून करूयात. मागच्या वर्षी बसव कल्याण आणि यावर्षी रायगडवरनं सुरुवात केली आणि आज आपल्या सर्वांच्या समोर या नवीन वर्षातलं पहिलंच व्याख्यान देण्यासाठी आपल्या सर्वांच्या समोर आलोय.
खरं तर इथं आल्या आल्या मला आणखीन एक गोष्ट प्रामाणिकपणे सांगावीशी वाटते. मी माझ्या सगळ्या भाषणांमध्ये ना आईला फार शिव्या घालतो. म्हणजे माझा तो छंद आहे म्हणण्यापेक्षा मला असं फार प्रामाणिकपणे वाटतं की जोपर्यंत आमची आई सुधारणार नाही ना तोपर्यंत आमची मुलं कधीच चांगल्या मार्गाला जाणार नाही. आता आई सुधारणे म्हणजे काय, तर माझा तो आरोप नाहीये, परंतु ऐतिहासिक दृष्ट्या सामाजिक दृष्ट्या जो अभ्यास आईने करायला हवा. खरं तर आतापर्यंत आपल्या घरामधलं शिक्षण कमी होतं. आमच्या आईला आजीला किंवा पणजीला वाचता येत नव्हतं, साधनं उपलब्ध नव्हती, इथपर्यंत या गोष्टी ठीक होत्या. परंतु आता सगळी साधनं उपलब्ध असताना आमची आई जर वाचत नसेल, ती इतिहास पाहत नसेल, ती बसवांना ऐकत नसेल, ती बसवांना वाचत नसेल किंवा बसवांनासहित सगळ्या महापुरुषांचा ती अभ्यास करत नसेल आणि तसा अभ्यास न करून ती स्वतःच्या मुलांना सांगत नसेल, तर खऱ्या अर्थानं आजच्या काळामधली तरुण पिढी बिघडायला नक्की माझी आई जबाबदार आहे, असा फार मोठा माझा आरोप असतो. आणि मी मोठ्या हट्टाने प्रत्येक भाषणामध्ये तिला रागवत असतो, तिला बोलत असतो की बाबा तू सुधर. जोपर्यंत तू सुधारणार नाहीस ना तोपर्यंत माझ्यासारखी पोरं सुधारणार नाहीत, माझ्यासारखी पोरं ऐकणार नाहीत, चांगल्या वळणावर जाणार नाहीत. तर आज आपल्या सर्वांमध्ये येऊन हा एक फार मोठा आनंद झाला की इथं सगळ्या माझ्या आया दिसत आहेत मला. आपल्या जेवढे जॉईन झालेली सगळी मंडळी आहे त्यापैकी मॅक्झिमम ह्या महिला आहेत आणि अगदी चांगल्या मला सिनियरही दिसतात त्याच्यामध्ये. म्हणजे ह्या वयात सुद्धा बसवांना वाचण्याची आवड आहे, बसवांना सांगण्याची आवड आहे, बसवांची वचनं अतिशय फार सुंदररित्या आमच्या ताईंनी आईंनी गायन केलं. मला तेही फार आवडलं. आणि तुमचा जो उपक्रम होता डॉक्टर जयश्री मॅडमनी मला तो सगळा उपक्रम फोनवरही सांगितला की कशा पद्धतीने तुम्ही जवळजवळ मागची किती आता 29वी आहे ना ही आता, म्हणजे जवळजवळ 29 महिने सलग आपण हा उपक्रम चालवताय, सातत्य ठेवताय. खरं तर एखादा उपक्रम सुरू करणं ही फार सोपी गोष्ट आहे. सुरुवात करायला एखादं राज्य काबीज करायला फार कष्ट लागत नाहीत. एखाद्या सैन्याच्या बळावर ते राज्य कधीही काबीज करू शकतो. परंतु ते राज्य टिकवणं आणि ते राज्य वाढवणं, त्या राज्याची व्यवस्था लावणं हा फार मोठा अवघड प्रश्न असतो. छत्रपती शिवाजी महाराजांचं राज्य का सक्सेस झालं तर त्यांनी व्यवस्था लावण्यामध्ये फार पटाईत होते. तर तुम्ही जो उपक्रम सुरू केला आहे तर तो उपक्रम अतिशय चांगल्यारीत्या मागची 2-2.5 वर्ष जवळजवळ आपण चालवत आहे. खरं तर आपल्या सर्वांचं एक फार मोठं त्या माध्यमातून कौतुक करायला हवं, आपण सर्वजण करत आहात. दुसरी गोष्ट मला बऱ्यापैकी कळलं की मॅडम तर पुण्याला राहतात आणि आपल्यापैकी सुद्धा बरीच मंडळी ही मेट्रो सिटीला राहते. तर आम्हाला सध्या एक गोष्ट अशी लक्षात येते आहे की तरुण म्हणून मी महाराष्ट्रावर फिरत असतो. तर फिरताना लक्षात येतं की ज्यावेळी आपण आपल्या शहराकडनं, आपल्या गावाकडनं जिल्ह्याच्या ठिकाणी जातो, जिल्ह्याच्या ठिकाणाहून मेट्रो सिटीत जातो, त्यावेळेस माणसाची सामाजिक जाणीव कुठेतरी बोठत होत जाते. परंतु मध्ये राहत असताना सुद्धा आपण सामाजिक जाणीव कायम ठेवत, सामाजिक जाणीवेच्या माध्यमातून आपण या पद्धतीने स्वतःची जबाबदारी आहे ती जबाबदारी या उपक्रमाच्या माध्यमातून चालवत आहात. त्याबद्दल खरं तर आपल्या सर्वांचं मी मनपूर्वक या सध्याच्या सगळ्या तरुण पिढीच्या वतीने खूप खूप आभार व्यक्त करणार आहे, अभिनंदन करणार आहे. आपल्या विषयाकडे जात असताना दुसरी गोष्ट मला फार प्रामुख्याने वाटते आणि आपल्या सर्वांना सांगावीशी वाटते, मी प्रत्येक व्याख्यानाच्या ठिकाणी सांगतो मुद्दाम, की सध्या काय झालं माहिती का की कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाही. म्हणजे अगदी मुलगा आईचं ऐकायला तयार नाही, वडील म्हणजे आई वडिलांचं ऐकायला तयार नाही आणि वडील समाजाचं ऐकायला तयार नाहीत. म्हणजे ऐकण्याची मानसिकताच संपत चालली आहे. एवढंच नाही तर मी तर सध्या पाहतोय, तरुणांमध्ये पाहतोय, लहान मुलांमध्ये पाहतोय, तुमच्या सगळ्यांच्या घरामधली एक फार मोठी समस्या आहे सध्या, की तुमच्या प्रत्येकाला ही गोष्ट लक्षात आली असेल आणि प्रत्येकाची तक्रार आहे. काय तक्रार आहे की मुलं ऐकतच नाहीत किंवा मुलांना सांगितलेलं कळतच नाही. म्हणजे सध्या या आविर्भावामध्ये सध्याची पिढी जगते की अहम ब्रह्मास्मी, म्हणजे मला सगळं माहिती आहे, मला माहित नाही असं जगामध्ये काहीच नाही आणि माझंच सगळं खरं आहे. म्हणजे मी जे म्हणतोय ना तेच अंतिम सत्य आहे, युनिव्हर्सल ट्रूथ आहे, हे जागतिक सत्य आहे. म्हणजे अशा आविर्भावामध्ये आत्ताची पिढी फार मोठ्या प्रमाणामध्ये जगत आहे. माणसामध्ये ही वृत्ती का वाढीला लागली आहे मला कळत नाही, परंतु ही वृत्ती एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये पुढे आली आहे की माझंच सत्य आहे, माझंच खरं आहे, मीच खरं आहे आणि मी जे सांगतोय ना तेच अंतिम सत्य आहे. या आविर्भावामध्ये सगळं जग जगत असताना तुम्ही सर्वजण एखाद्याचं ऐकण्यासाठी दर महिन्याला एकत्र जमता, ही फार मोठी आश्चर्याची गोष्ट आहे. म्हणून तुम्हा सगळ्यांचं मला अभिनंदन करावं असं वाटतं, कारण ऐकण्याची मानसिकता संपत असताना वाचण्याची तर संपूनच गेली. आज वाचायला माणसं तयारच नाहीत, तर वाचण्याबरोबर ऐकण्याची सुद्धा मानसिकता संपलेली असताना तुम्ही सर्वजण ऐकण्यासाठी एकत्र येताय. एवढंच नाही तर प्रत्येक महिन्याला एकत्र येत आहे, त्याबद्दल खरं तर आपल्या सर्वांचं अभिनंदन आहे. मी तुम्हाला प्रामाणिकपणे सांगतो की म्हणजे एक
फार मोठं मागच्या कोविड काळामध्ये आपण बघितलं असेल की माणसाला प्रश्न पडला होता की आपण जगतोय कशासाठी, की डोळ्यासमोर आपल्या माणसं अशी एवढ्या झरकन निघून जात होती की आश्चर्य वाटत होतं की अरे हा माणूस कालपर्यंत आपल्या सोबत होता, कालपर्यंत बोलत होता आणि आता या माणसाचं काय झालं. तर कोविडच्या नंतर सुद्धा सध्या एक डायलॉग फार फेमस झालाय, तुम्हाला माहिती असेल, की अरे आम्ही सकाळीच भेटलो होतो आणि सकाळी भेटलो तरी असा कसा त्यांना अटॅक आला असेल, असा कसा त्यांना हार्ट अटॅक आला असेल. आता डॉक्टर मंडळी यात भरपूर आहे. असा कसा हा मेला असेल, असा कसा हा आपल्यातनं निघून गेला असेल. म्हणजे माणसाचा काहीच विश्वास राहिला नाही. कुठल्याच पद्धतीने काय करतील किंवा काय होईल हे कुठल्याच प्रकारचा आम्हाला, म्हणजे पुढच्या क्षणाची आम्हाला शाश्वती नाही आणि आम्ही रिचार्ज 1 महिन्याचं मारतोय. म्हणजे किती मोठं आश्चर्य बघा. काही महाभाग तर आमची 1 वर्षाचं रिचार्ज मारतात. म्हणजे पुढच्या क्षणाला आम्ही जिवंत राहतो की मरतो याचं आम्हाला माहित नाही आणि आम्ही रिचार्ज मात्र 1 महिन्याचा आणि 1 वर्षाचा मारतो. म्हणजे आपण एवढी स्वप्न घेऊन जगत असतो आणि अशा अनिश्चित जगामध्ये आपण सध्या वावरत आहोत. खरं तर माझ्यासारखा तरुण असा विचार करत नाही, कारण तरुणांमध्ये गांभीर्य नावाचा प्रकार फार येत नाही. त्यांच्यामध्ये तो जोश असतो, ती ताकद असते आणि त्या ताकदीच्या आणि जोशाच्या बळावर त्यांना गांभीर्य राहत नाही, जाणीव राहत नाही. परंतु मी हा विचार फार करतोय सध्या, की आपण नेमकं करतोय काय, की आपलं आपलं चाललंय काय. पैसा तर माणूस कमावतोय, प्रत्येक जण कमावतोय. पैशाशिवाय सध्याच्या जगामध्ये आपण वावरू शकत नाही, राहू शकत नाही. पैसा कमावलाच पाहिजे, हे अंतिम सत्य आहे. परंतु याच्या बरोबरही काही माणसाची जबाबदारी असते आणि त्या जबाबदारीची जाणीव सध्या समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये कमी झाली आहे. की मी माझी म्हणजे हम दो आणि हमारे दो हा शासनाचा जो डायलॉग होता, तो फक्त लोकसंख्येला कंट्रोल करण्यासाठी होता. परंतु आमच्या लोकांनी तो डायलॉग एवढा सिरियसली घेतला की सामाजिक जाणीवेच्या दृष्टिकोनातून सुद्धा हम दो आणि हमारे दो एवढंच आम्हाला लक्षात यायला लागलंय. म्हणजे आम्ही दोघं आणि आमची 2 मुलं, आमचे आईवडील सुद्धा आमच्या सोबत नाहीत. अशा प्रकारची ही मानसिकता तयार झालेली आहे आणि या मानसिकतेमध्ये आपण सर्वजण एकत्र येतोय. खरं तर मला असं वाटतं की तुम्ही ऐकताय, मी बोलतोय, तुम्ही बसवांना वाचन केलंय, तुम्ही बसवांना पाठ केलाय, तुम्हाला सगळी बसवण्णांची वचनं माहिती आहेत. मी बसवण्णा वाचलाय, मी बसवण्णांचा अभ्यास करतो. या सगळ्याच्याही पुढे जाऊन इथं कौतुकाची गोष्ट आहेच, परंतु याच्याही पुढे जाऊन आपण एकत्र येतोय ही सगळ्यात मोठी आनंदाची गोष्ट मला वाटते. की आत्ताच्या काळामध्ये ना सगळ्यात मोठी अवघड गोष्ट झाली आहे की माणसं एकत्र येणे आणि एखादी संघटना चालवणं. मी मागच्या जवळ 2011-12 पासून व्याख्यान करतो. म्हणजे माझ्या वयाच्या 16व्या वर्षापासून मी बाहेर महाराष्ट्रभर फिरत असतो. तर त्या 16व्या वर्षापासून मी जेवढी व्याख्यानं केली तेवढ्यामध्ये फार मोठा अनुभव मला असा आला की या वर्षी जर मी व्याख्यानाला गेलो तर पुढच्या 4-5 वर्षामध्ये पुढची ती संघटनाच राहत नाही. ती संघटना संपून जाते. आणि मी त्यांना कधी जर म्हटलं की अरे काय झालं तुमचं, की तुम्ही मागं आम्हाला व्याख्यानाला बोललो होतं, पुढे तो कार्यक्रम तुमचा कंटिन्यू चालला का, पुढे काय काय उपक्रम घेतायत तुम्ही. तर त्यातला एक जण हळूच येऊन सांगतो की नाही सर, आमची संघटना बंद पडली, आमचं युनिट बंद पडलं. अरे म्हटलं असं कसं काय झालं. नाही सर म्हटले की आमचे अध्यक्ष स्वतःचाच प्रौढपणा करत होते, आमच्या सचिव स्वतःला फार शहाणं समजायच्या, त्या आम्हाला सन्मानच देत नव्हत्या, त्या आम्हाला मानच देत नव्हत्या, त्या आम्हाला मोठेपणाच देत नव्हत्या. म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये आमची सगळी युनिट बंद पडायला लागलेत आणि सुरुवातीला जे या कार्यक्रमाची सुरुवात वचनाने केली, त्या वचनांमधलं जे वचन होतं, त्या वचनाचा भावार्थ जर आपण बघितला तर तो काय होता, की लहानपण म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की थोरपण आम्हाला नको. बसवण्णा स्वतः म्हणतात की मला लहानपण द्या, मला मोठेपणा नको, मला थोरपण नको. आमच्या तुकोबांनी सुद्धा सांगितलं, काय सांगितलं, लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न सोर त्याशी अंकुशाचा मार, जया अंगी मोठेपण तया यातना कठीण. ज्याने मोठेपण घेतलं त्याला प्रचंड यातना होतात असं आमच्या तुकोबांनी सांगितलं. म्हणजे खरं तर सगळ्या संतांनी आम्हाला सांगितलंय की बाबा मोठेपणाच्या भानगडीमध्ये पडू नको, तू लहानच फार चांगला आहेस, तू लहानच असलं पाहिजे, तू लहानच राहिलं पाहिजे. आणि हे सगळं सांगितलेलं असताना सुद्धा मोठेपणासाठी, स्वतःच्या प्रौढपणासाठी, स्वतःच्या वाहवा करून घेण्यासाठी आमच्या अनेक संघटना, अनेक युनिट 2-4 वर्षामध्ये, 4-5 वर्षामध्ये चांगल्या चालणाऱ्या संघटना आणि चांगल्या चालणारे युनिट सुद्धा बंद पडलेत. तर हे बंद पडणं म्हणजे समाजाचं कुठंतरी नुकसान होणं आहे. कारण या सगळ्या युनिटच्या आज आपण जे अक्कन बळग आणि तुमची जी म्हणजे मराठीमध्ये महात्मा बसवेश्वरांच्या विचाराचा प्रसार होण्यासाठी जी ही सगळी आपला अट्टहास यासाठी केला होता, अट्टहास म्हटल्यासारखा हा जो अट्टहास आपला सुरू आहे, तर त्या अट्टहासाला कुठेतरी ब्रेक लागतो. म्हणून माणसं एकत्र आली पाहिजेत, माणसं जोडली पाहिजेत, माणसं वाढवली पाहिजेत, हा एक सगळ्यात मोठा हेतू होता. आणि आपण बसवण्णांच्या पूर्ण आयुष्याकडे जर बघितलं तर त्यांनी काय केलं, कुठल्याही महापुरुषाच्या बघा, आपण शिवाजी महाराज घ्या, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घ्या, महात्मा बसवेश्वर घ्या, तथागत सिद्धार्थ गौतम बुद्ध घ्या, अण्णाभाऊ साठे घ्या, गाडगे महाराज घ्या, तुकडोजी महाराज घ्या, कोणताही महापुरुष घ्या, तर यांनी काय केलं असेल तर यांनी क्रांत्या केल्या, मान्य आहे, पण क्रांत्या करण्यासाठी माणसं लागतात.
क्रांत्या ह्या दगडांवर करता येत नाहीत, क्रांत्या या कुठल्या अरण्यात जाऊन करता येत नाहीत, क्रांत्या या कुठल्या जंगलामध्ये गुहेमध्ये बसून करता येत नाहीत. तर क्रांत्या करण्यासाठी माणसांमध्ये जावं लागतं आणि माणसांमध्ये जाण्यासाठी पहिल्यांदा माणसं जोडावी लागतात. तर या सगळ्या महापुरुषांनी जर सगळ्यात पहिल्यांदा काय केलं असेल तर त्यांनी माणसं जोडली. आमचं नेमकं इथंच चुकतंय. आम्ही इतिहास पाठ केला. एवढ्या मोठ्या प्रमाणात आम्ही इतिहास पाठ केला. अगदी पोथ्या पुराणांसारखा आम्ही इतिहास पाठ केला. एखादी पोथी वाचली, दुसऱ्याने अर्थ सांगितला, तसं आम्ही इतिहास पाठ केली, आम्ही व्याख्यानं पाठ केली, आम्ही महाराष्ट्रभर फिरतो, महाराष्ट्रात सगळीकडे जातो, पोपटपंची होते. मोठ्या प्रमाणात आपण सांगतो सगळं. परंतु हे सगळं सांगत असताना आम्ही कुठेतरी माणसांपासून दूर जातोय. म्हणून आमच्या बहिणाबाई म्हणतात बघा, माणसांच्या गर्दीत माणूस शोधते मी. माणसांच्या गर्दीमध्ये मी जरूर आहे, परंतु या माणसांच्या गर्दीमध्ये आम्हाला माणूस शोधावा लागतोय. म्हणजे एवढी गंभीर परिस्थिती आत्ताच्या काळामध्ये आलेली आहे. आणि आपण सर्वजण सगळ्यात पहिल्यांदा जर काय लक्षात घेतलं असेल, मी तर माझ्या सगळ्या आयांना प्रामाणिकपणे विनंती करत असतो, बाबा सगळे महापुरुष, सगळे विचार, सगळे तत्व, सगळं 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 सोडून दे. तुझ्या पोराला सगळ्यात पहिल्यांदा एक शिकव, ते म्हणजे माणसं जोडायला. जोपर्यंत तुझा मुलगा, तुझी मुलगी, तुझा समाज, तुझं कुटुंब माणसं जोडायला शिकत नाही, तोपर्यंत माणसं तुमच्या मुलाच्या घराच्या जवळ येणार नाहीत. आणि माणसंच जर आमच्याकडे शिल्लक राहिली नाहीत तर तुमचं आमचं आयुष्य फार अवघड होऊन जातं. माणूस हा समाजशील प्राणी आहे, हे आम्ही जेवढं म्हणत असतो तेवढ्या प्रमाणामध्ये आपण तेवढा प्रयत्न करत नाही. हा फार मोठा माझा आरोप आहे. तर आपण सर्वजण या माध्यमातून एकत्र येत आहे, ही मला सगळ्यात महत्वाची, चांगली कौतुकाची गोष्ट वाटते. ज्यावेळी आपण एखाद्या महापुरुषाच्या क्रांतीकडे बघण्याचा प्रयत्न करतो, किंवा एखाद्या महापुरुषाच्या चरित्राकडे बघण्याचा प्रयत्न करतो, किंवा एखाद्या महापुरुषाच्या इतिहासाकडे बघण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, आणि ती अशी आहे की आपल्याला थोडं त्या काळात जावं लागेल. नेमकं आमची भानगड किंवा आमच्या चुका इथं होतात की आम्हाला एखादा महापुरुष आम्ही आजच्या काळामध्ये तोलण्याचा प्रयत्न करतो, आजच्या काळामध्ये त्याला जोखण्याचा प्रयत्न करतो. परंतु आम्हाला एखादा महापुरुष जर पाहायचा असेल, आम्हाला एखादा महापुरुष जर अभ्यासायचा असेल, तर आम्हाला थोडं त्या काळामध्ये जावं लागेल. काय होती 12व्या शतकातली परिस्थिती, काय असेल त्या काळातली सामाजिक परिस्थिती, काय असेल त्या काळातली समाज व्यवस्था, काय असेल त्या काळातली राजव्यवस्था, काय असेल त्या काळातली आर्थिक व्यवस्था. तर या सगळ्या व्यवस्था बघितल्यानंतर आम्हाला लक्षात येत होतं की जवळजवळ तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धाच्या नंतर जवळ 1200 म्हणजे 1001 वर्षापर्यंत कुठल्याही प्रकारची ठोस अशी क्रांती या भारताच्या भूमीवर निर्माण झाली नव्हती. बुद्धांनी त्या काळामध्ये 4 वर्ण मोडीत काढले, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. म्हणजे बुद्धांच्या काळामध्ये बुद्धांची लढाई ही फक्त 4 वर्णाच्या विरुद्ध होती, आणि ते 4 वर्ण बुद्धांनी मोडीत काढले. आणि ते 4 वर्ण मोडीत काढल्याच्या नंतर बसवेश्वरांच्या काळामध्ये मात्र ह्या भारत देशामध्ये जवळजवळ 6000 जाती होत्या. म्हणजे बसवेश्वरांचा लढा बघा किती मोठा होता. बुद्धांना फक्त 4 वर्णाच्या विरोधामध्ये लढा द्यावा लागला. बौद्ध धर्माला राजाश्रय मिळाला होता. बुद्ध हे स्वतः राजपुत्र होते. बसवेश्वरांच्या बाबतीत जर आपण विचार केला तर बसवेश्वरांना इथली समाज व्यवस्थेला व्यवस्थित करण्यासाठी तब्बल 6000 जातींशी झुंजायचं होतं. त्यातल्या त्यात बसवेश्वर हे एका राजाच्या दरबारामध्ये प्रधानमंत्री म्हणून काम करायचे. म्हणजे प्रधानमंत्री असणं आणि राजा असणं त्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. आत्ताच्या लोकशाहीमध्ये प्रधानमंत्री हे राज्य निर्णय घेऊ शकतात, परंतु तेव्हाच्या राजेशाही व्यवस्थेमध्ये राजा हा सर्वस्व होता. जास्त बोललं तर जीभ कापली जायची, आणि एखाद्या गोष्टीचं जर वाईट हेतू पुरस्पर काही काम केलं तर हातपाय कापले जायचे. आणि अशा परिस्थितीमध्ये क्रांती करणं सोपं होतं का? हा एक फार मोठा प्रश्न आम्ही इतिहासाला विचारला पाहिजे. खरं तर क्रांती करण्याची गरजच बसवेश्वरांना का वाटली असेल? मला ह्याही गोष्टीचं फार आश्चर्य वाटतं. कधी कधी मी मुलांमध्ये बोलत असताना विनोदाने म्हणत असतो, अरे बाबा बसवेश्वरांना काय कमी होतं? खरं तर आत्ताच्या काळामध्ये जर आम्ही विचार केला तर बसवेश्वरांचे वडील महामंडलेश्वर होते, म्हणजे एका गावाचे प्रमुख होते, ते पुरवराधीश्वर होते. ते त्या विभागाचं न्यायदानाचं काम त्यांच्याकडे होतं. कदाचित आम्ही म्हणू शकतो की आजच्या भाषेमध्ये ते त्या काळातले आमदार खासदार होते. म्हणजे आमदार खासदाराचा मुलगा आत्ताच्या काळामध्ये आम्ही बघतो कसा फिरतो. त्यांनी फिरू नये असं मला म्हणायचं नाही, किंवा त्यांच्यावर आपला कुठला आरोप नाही. ती त्यांची जीवन जगण्याची पद्धती आहे, त्यांच्या पद्धतीने त्यांनी जगावं. परंतु आत्ताच्या काळामध्ये जर आम्ही विचार केला तर त्या काळामध्ये एखादा आमदार खासदाराचा पोरगा त्याला का वाटलं असेल की क्रांती करावी आपण? त्याला का वाटलं असेल आपण सामाजिक जाणीवेतून समाजासाठी काम करावं? आत्ताच्या काळामध्ये जशी पैसेवाल्यांची किंवा मोठ्या माणसांची लेकरं जशी बुलट घेऊन मस्त गावातनं किंवा इकडनं तिकडनं फिरत असतात, तसं बसवेश्वर सुद्धा त्या काळामध्ये सुंदर असे पांढरे शुभ्र वस्त्र घालून घोड्यावरून फिरू शकले असते ना. सगळं होतं त्यांच्याकडं. हातापायाला माणसं होती, घरामध्ये सगळी हातापायाला माणसं होती, हाताखाली काम करायला माणसं होती.
सगळी माणसं, सगळी राबणारी मंडळी त्यांच्या आजूबाजूला होती. सुखात ऐश्वर्यात आयुष्य ते जगू शकले असते. आणि या सुखात ऐश्वर्यात आयुष्य जगत असताना त्यांना का वाटलं असेल की आपण क्रांती करावी? त्यांना का वाटलं असेल? बरं, बसवेश्वरांचं जाऊ द्या, मी ज्या आईच्या बाबतीत विचार करतो त्या मादिराज आणि मादलांबिकेला असं का वाटलं असेल? त्या बसवेश्वरांची बहीण असणाऱ्या नागाईला असं का वाटलं असेल की बाबा आपण आपल्या मुलाला घडवावं, आपण त्यांच्यासाठी काम करावं, आपण त्यांच्यासाठी त्याला तशा पद्धतीने वागणूक द्यावी, त्यांना तशी ट्रेनिंग द्यावी की त्या समाजाचं म्हणजे एक कल्याण राज्य ते निर्माण करू शकतील. हा विचार त्यांच्या मनात का आला असेल याचाही कुठेतरी आपण विचार केला पाहिजे. ज्यावेळी बसवांना लहानाचे मोठे व्हायला लागले आणि लहानाचे मोठं होत असताना समाजाचं ज्यावेळी त्यांनी निरीक्षण केलं, ही माणसं फार भावनिक असतात. तुम्हाला माहितीये, महापुरुष हा कोणताही कठोर नसतो. तो कधीही कडू मनाचा नसतो, कटू मनाचा नसतो, कठोर मनाचा नसतो. त्याचं मन, त्याचा स्वभाव, त्याची सगळी वृत्ती फार मृदू असते. त्याने समाजाचं फार सूक्ष्म निरीक्षण केलेलं असतं. आणि समाजाचं निरीक्षण करत असताना त्यांना काही गोष्टी लक्षात आलेल्या असतात की बाबा या समाजामध्ये फार अनागोंदी आहे, या समाजामध्ये फार अस्पृश्यता आहे, या समाजामध्ये फार अस्पृश्यता आहे, या समाजामध्ये जातीभेद प्रचंड आहे, या समाजामध्ये स्त्री पुरुष समानता नाही, या समाजामध्ये अंधश्रद्धा प्रचंड आहे, या समाजामध्ये माणूस माणसाला माणूस मानायला तयार नाही, या समाजामध्ये उच्च नीचता आहे, या समाजामध्ये आर्थिक स्तरामध्ये प्रचंड सुधारणा करण्याची गरज आहे, या समाजामध्ये कर्मकांड थांबवायला पाहिजे, या समाजामधल्या अंधश्रद्धा आपण संपवायला पाहिजे. म्हणजे या सगळ्या गोष्टीचा विचार तत्कालीन परिस्थितीमध्ये महात्मा बसवेश्वरांनी केला होता. आणि हे लहानाचं मोठं होत असताना ज्यावेळी माणूस मोठा होतो त्यावेळी त्याची ऑब्झर्वेशन करण्याची जी वृत्ती असते ती लहानाचं मोठं होत असताना, लहान मुलगा आमचा प्रचंड ऑब्झर्वेशन करतो समाजाचं. आणि सगळं बघत असताना त्यांना या सगळ्या गोष्टी लक्षात यायला लागल्या. आणि याचा स्फोट कुठं झाला असेल तर तुम्हा सगळ्यांना माहितीये, मी एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये ते उदाहरण म्हणून तुम्हाला सांगणार आहे अगदी 2 शब्दामध्ये. तर याचा स्फोट झाला तो म्हणजे त्यांच्या बहिणीच्या विधीच्या वेळी. ज्यावेळी बसवेश्वरांची मुंज करण्याची ठरली त्यावेळी बसवेश्वरांनी पहिला उद्गार स्वतःच्या वडिलांकडे, स्वतःच्या आईकडे आणि स्वतःच्या बहिणीकडे असा काढला की माझी मुंज करायची असेल किंवा माझ्यावर धार्मिक संस्कार करायचे असतील तर माझी बहीण माझ्यापेक्षा मोठी आहे आणि माझ्या बहिणीवर पहिल्यांदा तुम्ही ते संस्कार करा आणि माझ्या बहिणीवर संस्कार केल्याच्या नंतर तुम्ही माझ्यावर संस्कार करू शकता. आणि अशा वेळी मात्र तत्कालीन समाज व्यवस्थेनं, तत्कालीन धर्मव्यवस्थेनं बसवेश्वरांना अशी उत्तरं दिली की तुमची बहीण किंवा तुमची आई ही स्त्री आहे आणि स्त्रीला धार्मिक विधी किंवा धार्मिक संस्कार करण्याचा अधिकार नसतो किंवा समाज व्यवस्थेनं या धर्मव्यवस्थेनं स्त्रीवर धार्मिक संस्कार करण्याचे अधिकार दिले नाहीत. आणि हे ऐकल्यानंतर मात्र बसवेश्वरांना फार मोठा प्रश्न पडला. आणि तो प्रश्न असा होता की अरे, ज्या आईच्या गर्भातनं मी जन्म घेतला, ज्या बहिणीच्या पाठीवर मी जन्म घेतला, ज्या स्त्रीने या जगाला बनवलं, या जगाची निर्मिक स्त्री आहे, ज्या स्त्रीशिवाय या जगाची वाढ होणं शक्य नाही, ज्या स्त्रीशिवाय ह्या जगामध्ये माणूस निर्माण होऊ शकत नाही, तर एवढी मोठी प्रचंड ताकदीची, एवढी मोठी समानतेची नव्हे तर पुरुषांपेक्षा कितीतरी पावलं पुढं असणारी, पुरुषांपेक्षा निसर्गानं प्रचंड जास्त ताकद दिलेली स्त्रीला जर इथली धर्मव्यवस्था, इथली समाज व्यवस्था जर अधिकार द्यायला तयार नसेल, धार्मिक संस्कार करायला तयार नसेल, तर अशा धर्मव्यवस्थेचा आणि अशा समाज व्यवस्थेचा मी धिक्कार करतो. अशा धर्मव्यवस्थेची मला गरज नाही, अशा धर्मात मला वाढायचं नाही, अशा समाजात मला राहायचं नाही. हा अट्टहास बसवेश्वरांनी त्या काळामध्ये धरला आणि बसवेश्वरांनी स्वतःचं घर सोडलं. म्हणजे खऱ्या अर्थानं त्या सामाजिक क्रांतीची सुरुवात महात्मा बसवेश्वरांनी स्वतःच्या घरातनं केली, नव्हे तर स्वतःच्या बहिणीच्या हक्कासाठी केली. मला इथं असलेल्या सगळ्या आयांना, बहिणींना फार प्रामाणिकपणे सांगायचंय की खऱ्या अर्थानं महात्मा बसवेश्वरांच्या क्रांतीची सुरुवात जर कोणासाठी झाली असेल, सुरुवात जर कोणासाठी बसवेश्वरांनी केली असेल तर ती महिलांसाठी केलेली आहे, स्त्री समुदायासाठी केलेली आहे, महिला समुदायासाठी केलेली आहे. आणि आज नेमकं तीच मंडळी महात्मा बसवेश्वरांना विसरलेली आहे. म्हणजे किती मोठी शोकांतिका आहे बघा. ज्या गोष्टीसाठी बसवेश्वरांनी स्वतःचं घर सोडलं, ज्या गोष्टीसाठी बसवेश्वरांनी, ज्या स्त्रीसाठी इथल्या समाज व्यवस्थेला प्रचंड मोठा हादरा दिला, ज्या गोष्टीसाठी बसवेश्वरांनी इथल्या धर्मव्यवस्थेचा विरोध झुकारून त्यांना बाजूला सारलं, त्या बसवेश्वरांसाठी आम्ही काय करू शकतो का? त्या बसवेश्वरांसाठी एक महिला म्हणून, एक स्त्री म्हणून आमच्याच्याने काही होऊ शकतं का? हा विचार आम्ही आज करतोय, पण तो विचार होताना दिसत नाही. परंतु कुठेतरी तुमच्यासारखी एक चांगली उदाहरणं समाजामध्ये आहेत, त्याबद्दल पाहून खरं तर मनाला आनंद वाटतो. आणि बसवेश्वरांनी स्वतःचं घर सोडलं म्हणजे माझ्या आईसाठी, माझ्या बहिणीसाठी, माझ्या पत्नीसाठी, माझ्या बहिणीसाठी, या सगळ्या स्त्री समुदायासाठी बसवेश्वरांनी क्रांतीचं पहिलं पाऊल उचललेलं आहे असं म्हणायला काही हरकत नाही. आणि बसवेश्वर मंगळवेढ्याला आले, कुडल संगमला ते आले. कुडल संगममध्ये त्यांनी सगळं शिक्षण पूर्ण केलं आणि शिक्षण पूर्ण करून ज्यावेळी ते मंगळवेढा आणि बसव कल्याणला इथं आले
तर मंगळवेढा आणि बसव कल्याणला गेल्याच्या नंतर आता तुम्हाला ही गोष्ट कदाचित माहिती असेल की आम्हाला क्रांती म्हणल्यानंतर सुरुवातीला डॉक्टर मॅडमनी पटन मॅडमनी सांगितलं की क्रांती म्हणजे आम्हाला फक्त रक्तरंजित क्रांती माहिती आहे, आम्हाला फक्त तलवारींची क्रांती माहिती आहे, आम्हाला फक्त युद्धाचा इतिहास माहिती आहे. परंतु अगदी 23व्या वर्षी फासावर जाणारा भगतसिंग सुद्धा एका ठिकाणी म्हणतो बघा क्रांतीची व्याख्या करताना की क्रांती ही फक्त रक्तरंजित कधीच नसते, क्रांती ही आपल्या सोबत असणाऱ्या माणसांना माणूस म्हणून अधिकार देण्यासाठी सुद्धा असते. आणि अशी क्रांती म्हणजे 23 वर्षाचा फक्त भगतसिंग, माझं वय वर्ष आता 28 आहे, म्हणजे माझ्यापेक्षा 5-7 वर्षांनी कमी असणारे, 4-5 वर्षांनी कमी असणारे भगतसिंग म्हणायचे की बाबा क्रांती ही फक्त रक्तरंजित असत नाही, तर क्रांती ही सामाजिक असते, माणसाला माणूस म्हणून अधिकार देण्यासाठी सुद्धा क्रांती असते. आणि ही क्रांती 12व्या शतकामध्ये महात्मा बसवेश्वरांनी केलेली आहे. आणि या क्रांतीची खरी मूलभूत सुरुवात जर कुठून झाली असेल तर ती म्हणजे महात्मा बसवेश्वरांच्या अनुभव मंटपातून. आता भीमराव पाटील सरांच्या पुस्तकातला हा विषय त्यांनी सांगितला कोणता, तर क्रांत्या ह्या सप्तक्रांत्या भीमराव पाटील सरांनी सांगितल्या. त्यामध्ये राजकीय क्रांती होती, सामाजिक क्रांती होती, आर्थिक क्रांती होती. तर राजकीय क्रांती खरं तर आम्हाला आज आमच्या प्रधानमंत्र्यांचं फार कौतुक वाटतं. का कौतुक वाटतं हो आपल्याला, की एक चायवाला म्हणजे एक चहावाला माणूस प्रधानमंत्री झाला आणि एवढ्या मोठ्या राजकारणातल्या किंवा राजकीय क्षेत्रातलं सर्वोच्च पदावर ते बसले, याचं आम्हाला फार मोठं कौतुक आहे. परंतु अगदी आजपासून 900 वर्षापूर्वी महात्मा बसवेश्वर बिज्जळाच्या दरबारामध्ये काय होते, कर्णिक होते, हिशोबनीस होते. आपण आत्ताच्या भाषेमध्ये क्लर्क म्हणू शकतो त्यांना. तर जो बिज्जळाच्या दरबारामध्ये कर्णिक असणारा माणूस, हिशोबनीस असणारा माणूस स्वतःच्या बुद्धिचातुर्याच्या बळावर, स्वतःच्या हिमतीच्या बळावर, स्वतःच्या लोकपाठिंब्याच्या बळावर त्या बिज्जळ राजाचा प्रधानमंत्री होतो. म्हणजे खरं तर आत्ताची ही जी क्रांती आहे, ही क्रांती बसवेश्वरांनी 12व्या शतकातच पूर्ण केलेली आहे. आणि ते स्वतः कर्णिक म्हणून असणारे, हिशोबनीस म्हणून असणारे बसवेश्वर त्या बिज्जळाच्या दरबारामध्ये प्रधानमंत्री झाले. खरं तर प्रधानमंत्री असताना क्रांती करणं फार अवघड काम होतं, कारण एक राजा होता, राजा त्यांच्यावर अंमलबजावणारा होता. राजा हा सर्व म्हणजे त्या काळामध्ये खरं तर सर्वाभिमानी किंवा सर्वस्व म्हणजे राजा असायचा. त्याने घेतलेला निर्णय हा सगळ्यांना जनतेला लागू असायचा. तर राजाला वाटत नसेल का, आज बघा तुम्ही कुणी IT क्षेत्रामध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये जॉब करत असाल किंवा जॉबचं जाऊ द्या, आपल्या घरामध्ये आपण समजा इथं बऱ्याच स्त्रिया उपलब्ध आहेत की आपण जर सुद्धा निर्णय घ्यायला लागलो तर घरातल्या पुरुषाला फार वाईट वाटतं की अरे सगळे निर्णय आता माझी बायको घ्यायला लागले, सगळे निर्णय आता माझी आई घ्यायला लागले, माझं काही घरात आहे की नाही. हा प्रश्न सुद्धा आत्ताच्या काळामध्ये आमच्या घरामध्ये आमच्या पुरुषांना पडतो. 12व्या शतकामध्ये त्या बिज्जळाच्या दरबारामध्ये प्रधानमंत्री बसवेश्वर होते. बिज्जळ हा राजा होता आणि राजा असताना सुद्धा बसवेश्वरांनी त्या काळातल्या त्या अनेक क्रांत्या केल्या. आणि त्या अनुभव मंडप म्हणजे सगळ्यात मोठी क्रांती काय असेल तर ती अनुभव मंडपाची क्रांती. म्हणजे बसवेश्वरांच्या अनुभव मंडपामध्ये जी 770 माणसं होती त्यातल्या 70 महिला होत्या. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या अनुभव मंडपामध्ये काश्मीरचा राजा मारय्या आला होता, अफगाणिस्तानहून मरुळ शंकरदेव आला होता, पूर्ण भारतभरातून अनेक जण तिथं आले होते. म्हणजे विचार करा की त्या काळामध्ये मोबाईल नव्हता. आता जसं मॅडमनी बटन मॅडमनी पुण्यातनं फोन केला की आपल्याला येत्या 6 तारखेला लाईव्ह गुगल मीटवर भाषण करायचंय, आम्ही सगळेजण येतो, तुम्ही बोला, आम्ही ऐकतो, आम्ही पण बोलतो, सगळं आपण संवाद होईल. आणि लगेच एका मिनिटामध्ये संपर्क झाला आणि आपण आज एकत्र आलो. तर मोबाईल नव्हता त्या काळामध्ये की नाही इकडे बसवेश्वरांचं फार चांगलं काम सुरू आहे आणि तिकडून एक 10-5 माणसं पाठवून द्या, मग काश्मीरहून 2-4 आली, अफगाणिस्तानहून 2-4 आली, भारतातल्या वेगवेगळ्या भागातनं 7-8 माणसं आली, अशी 770 लोक एकत्र येऊन क्रांतीला सुरुवात झाली. नव्हता मोबाईल त्या काळामध्ये. एक माणूस दुसऱ्याला सांगायचा, तोपा तोपा तोपा, तो जो कल्याणचा बसवेश्वर आहे ना फार चांगलं काम करतोय, माणसाला माणूस म्हणून जगण्यासाठी तो अधिकार देतोय, माणसाला माणूस म्हणून जगण्याचे हक्क तो देतोय. त्याच्या अनुभव मंडपामध्ये अस्पृश्यता नाही, त्याच्या अनुभव मंडपामध्ये समानता आहे, त्याच्या अनुभव मंडपामध्ये अंधश्रद्धा नाही, त्याच्या अनुभव मंडपामध्ये स्त्री पुरुष भेदभाव नाही. आणि ही सगळी चांगली कामं तिथं सुरू आहेत. आणि चला आपण जो असं एक दुसऱ्याला, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला, चौथा पाचव्याला नाही, असं करत 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 770 लोक त्या अनुभव मंडपामध्ये आली होती. त्यातल्या 70 महिला होत्या आणि त्या महिला वचनं लिहित होत्या. म्हणजे ही फार मोठी आश्चर्याची, मला कधी कधी फार आश्चर्य वाटतं की आजच्या आमच्या पिढीमध्ये आमच्या पणजीला लिहिता येत नाही, वाचता येत नाही. म्हणजे जवळजवळ 900 वर्षापूर्वीची साक्षरतेची काय पद्धत असेल, 900 वर्षापूर्वी साक्षरतेचा रेशो काय असेल. तसं सावित्रीबाईंनी आत्ताच्या मध्ये आधुनिक युगामध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिकवलं, तसं खरं तर 900 वर्षापूर्वी महात्मा बसवेश्वरांनी स्त्रियांना साक्षर करणारा, खरं तर स्त्री साक्षरतेचा जनक महात्मा बसवण्णा होते असं म्हणायला काही हरकत नाही. आणि त्या काळातल्या त्या 70 पैकी जवळजवळ 35 स्त्रिया ह्या वचनं लिहत होत्या. म्हणजे 35 स्त्रिया ह्या साक्षर होत्या, त्या स्वतः वचनं लिहायच्या
आणि तेवढी प्रगल्भता त्यांच्याकडे होती असं म्हणायला काही हरकत नाही. ती प्रगल्भता महात्मा बसवेश्वरांनी त्या काळामध्ये निर्माण केलेली होती. त्यांच्या पाठिंब्यातून, त्यांच्या सगळ्या सहकार्यातून हे सगळं त्या ठिकाणी अनुभव मंडपाचं चित्र उभं राहिलं होतं. आज जगामध्ये अनेक ठिकाणी अनुभव मंडप चालतो. आज लातूरमध्ये चालतो, सोलापूरला चालतो, म्हणजे अनेक ठिकाणी, तुमच्या पुण्यात चालतो. अनेक ठिकाणी अनुभव मंडप चालत असते. अनेक ठिकाणी अनुभव मंडपामध्ये विचारांचं देवाणघेवाण होत असतं. तर अनुभव मंडप म्हणजे काय? खऱ्या अर्थानं स्वातंत्र्याची ती सुरुवात आहे. आज आमच्या घरामध्ये सुद्धा एखाद्या स्त्रीला किंवा लहान बहिणीला किंवा लहान भावाला स्वतःचे विचार व्यक्त करण्यासाठी झगडावं लागतं. स्वतःची एखादी मागणी मान्य करण्यासाठी संघर्ष करावा लागतो. ही आपल्या घरची परिस्थिती आहे. परंतु 950 वर्षापूर्वी महात्मा बसवेश्वरांनी त्या अनुभव मंडपामध्ये प्रत्येक माणसाला हे अधिकार दिले होते की बाबा तू स्वतःचं मत इथं व्यक्त करू शकतो, तू स्वतःचे विचार इथं व्यक्त करू शकतोस, तू स्वतःचे जी गोष्ट तुला वाटते या समाजामध्ये असं असायला हवं, या समाजामध्ये असं व्हायला हवं, की प्रत्येक गोष्ट तू या अनुभव मंडपामध्ये मांडू शकतोस. हा अधिकार बसवेश्वरांनी त्या काळात तत्कालीन परिस्थितीमध्ये 950 वर्षापूर्वी तिथल्या समाजातल्या प्रत्येक माणसाला दिला होता. खरं तर एखादा माणूस पैसा देऊ शकतो, एखादा माणूस सोनं देऊ शकतो, परंतु अधिकार देणं ही फार मोठी गोष्ट आहे. तुम्ही लक्षात घ्या. आमच्या घरातल्या स्त्रीला पैसा मिळतो, आमच्या घरातल्या स्त्रीला सोनं मिळतं. तिला वाटलं की आज 2 तोळ्याचं गंठण करायचंय, तिला वाटलं की आज पोहेहार करायचाय, तिला वाटलं की आज 5 तोळ्याच्या पाटल्या करायच्यात. घरातला पुरुष तिला सगळं काही देऊ शकतो, प्रचंड पैसा देऊ शकतो. परंतु त्याच स्त्रीनं जर त्या घरातल्या पुरुषाला म्हटलं, स्वतःच्या नवऱ्याला म्हटलं, स्वतःच्या भावाला म्हटलं, स्वतःच्या सासऱ्याला म्हटलं की मला सोनं, अडकं, पैसा काहीच नको, मला फक्त माझे निर्णय घेण्याचे हक्क द्या, देऊ शकत नाही आपण आज. ते हक्क आम्हाला मिळत नाहीत. आणि 12व्या शतकामध्ये, 21व्या शतकामध्ये आपल्या घरातली आयांनो ही परिस्थिती आहे, मित्रांनो ही परिस्थिती आहे. तर 950 वर्षापूर्वी 12व्या शतकात काय असेल? तर बसवेश्वरांनी सगळ्यात मोठं काम काय केलं असेल? तर बसवेश्वरांनी समाजातल्या स्त्रीला, समाजातल्या पुरुषांना, कुठल्याही जातीतल्या माणसाला त्याचे हक्क मिळवून दिले. आणि ही सगळ्यात मोठी सामाजिक क्रांती बसवेश्वरांची होती असं म्हणायला काही हरकत नाही. कारण हक्कासाठी झगडणारा माणूस, हक्क हे पिढ्यानपिढ्याचे असतात. पैसा संपून जातो, सोनं संपून जातं, संपत्ती संपून जाते, परंतु हक्क कधीच संपत नसतात. एकदा का हक्क मिळाले की पिढ्यानपिढ्यांचे हक्क मिळतात. आम्हाला भारताच्या स्वातंत्र्यानं मतदानाचा हक्क दिला, तर तो पिढ्यानपिढ्या राहणार आहे. तो हक्क कधीच कोणी संपवू शकत नाही. तर हा हक्क महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये तत्कालीन समाज व्यवस्थेला दिला होता. त्याच्या पुढे जाऊन आम्हाला म्हणता येईल की सध्या एक सगळ्यात मोठी अडचण जर काय असेल आपल्या प्रत्येकाच्या कुटुंबामध्ये आहे, ती म्हणजे आमची मुलं कामच करत नाहीत किंवा काम करण्याची त्यांची इच्छाच नाही, काम करण्याची त्यांची वृत्तीच नाही. तर बसवेश्वरांनी आम्हाला जो मंत्र दिला ती पण एक फार मोठी क्रांती होती, सामाजिक क्रांती होती. आणि बसवेश्वरांनी आम्हाला काय मंत्र दिला? तर तो म्हणजे कायकवे कैलास, श्रम हाच स्वर्ग आहे. बसवण्णा म्हणतात की तू काम कर, कष्ट कर, फुकट खाण्याचा अधिकार लिंगायत संस्कृतीमध्ये बसवेश्वरांनी आम्हाला दिलेला नाही. आम्हाला काम करावं लागेल, कष्ट करावं लागेल, आम्हाला मेहनत घ्यावी लागेल. आणि मेहनत घेऊन, काम करून, कष्ट करून जो पैसा आम्ही कमावतो त्या पैशातून तुमची आमची प्रत्येकाची उपजीविका चालवली पाहिजे. हा बसवेश्वरांचा नियम होता. कायकवे कैलास म्हणजे श्रम हाच स्वर्ग आहे, हे बसवेश्वरांनी आम्हाला सांगितलं. आज आयतखाऊ प्रवृत्ती एवढी वाढली आहे. आज तुम्ही बघताय बघा, मोबाईलवर ऍड येते ते रम्मी सर्कलची. काय हा प्रकार आहे? कमी वेळात जास्त श्रीमंत व्हायचं, म्हणजे काम न करता, कष्ट न करता जास्त पैसा कमवायचा, ही वृत्ती सध्या वाढीला लागली. तर रमी सर्कलचं तर फार टेन्शन. मला एक महाराज भेटले मागं बसवेश्वर जयंतीला व्याख्यानामध्ये. मला म्हटलं की किरण सध्या फार टेन्शन यायला लागलं. म्हणलं काय झालं महाराज, असं कसं काय टेन्शन यायला तुम्हाला? तुम्ही ते एवढे मोठे ज्ञानी आहेत, तुम्ही ते एवढं मोठं प्रचंड ज्ञान आहे तुमच्याकडे. खरं तर महाराज लोकांना टेन्शन, राग, लोभ काहीच नसलं पाहिजे. खरं तर आता ही गोष्ट फार अवघड आहे. सगळ्यांना वाटलं असेल की अरे असं का बोलतायत. मला कळत नाही महाराज लोकांना. नाही, महाराजांना फार राग आला बरं का. हे वाक्य आमच्या आईकडनं मी बऱ्याच वेळा ऐकतो. म्हटलं महाराजांना राग आला म्हटल्यानंतर ते महाराज कुठले? नाही राग आला पाहिजे ना. ज्यावेळी आपण महात्मा बसवेश्वरांच्या आणि या शरणांच्या विचारांवर चालतो, अरे महाराज म्हणायचं कुणाला? जे या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडलेत ते महाराज. महाराजांना राग आला, जे स्वतःच्या राग, लोभ, क्रोध, मत्सर याच्यातनंच बाहेर पडले नाहीत ते महाराज कुठले मग? तर हा फार न पचणारा विषय, त्यातल्या त्यात स्त्रियांना, महिलांना तर फार न पचणारा विषय आहे. त्या विषयामध्ये मला जायचं नाही, परंतु या गोष्टीतनं कुठेतरी आपण बाहेर पडलं पाहिजे. आमची अक्कमादेवी एके ठिकाणी फार सुंदर म्हणते बघा, की मी म्हणजे संसार. म्हणजे तिच्या वचनातलं हे एक वाक्य माझ्या डोक्यात फिट्ट बसलं अगदी. काय म्हणते अक्कमहादेवी? मी म्हणजे संसार. म्हणजे एखादा जर संन्याशी असेल आणि त्याने जर म्हटलं माझा मठ आहे, तू कशाचा संन्याशी, तुम्ही कशाचे संन्याशी? तुमच्या मनामध्ये जर मी आलं, मी शब्द आला म्हणजे तुम्ही संसारी झालात, तुम्ही संन्यासी राहिला नाहीत.
तर बसवेश्वरांनी आम्हाला सांगितलं, अक्कमादेवीने सांगितलं, ज्याच्यामध्ये मी आहे, माझं आहे. खरं तर सामाजिक व्यवस्थेमध्ये काम करत असता माणसाने आपलं म्हणून शब्द वापरला पाहिजे. माझा आणि मी हा शब्द त्या ठिकाणी बाहेर पाडला पाहिजे. मी म्हणजे संसार आमच्या अक्कमादेवीने सांगितलं आणि ही सगळी परंपरा जी लिंगायत संस्कृती आहे याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय असेल तर काम करा, कष्ट करा. बसवांना एके ठिकाणी म्हणतात बघा, जो काम करून कष्ट करून स्वतःची काळी माती भिजवतो, स्वतःचं अंग घामाने भिजवतो, तोच खरा जगद्गुरु जाणावा. बसवेश्वरांचं वचन आहे. म्हणजे बसवेश्वर म्हणतात की जो काम करतो, कष्ट करतो, तोच खरा जगद्गुरु आहे. बसवेश्वरांनी महापूजेची व्याख्या सांगताना म्हटली बघा, मी माझं महापूजेवर एक रील्स केली होती, तर ती रील्स एवढी फेमस झाली की जवळजवळ कमीत कमी 5.5 लोकांनी ती बघितली आणि 37 ते 38 हजार लोकांनी ते लाईक केलं आणि 18,000 लोकांनी ती रील्स शेअर केली. त्या वचनामध्ये ते वचन सांगताना मी सांगितलं होतं की बसवण्णा एका वचनामध्ये म्हणतात की तुम्ही देवाला पाणी अर्पण करता, ते पाणी नदीचं आहे, तुमचं काय? तुम्ही देवाला फळ अर्पण करता, तर ते फळ झाडांचं आहे, तुमचं काय? तुम्ही देवांना दूध अर्पण करता, दूध गाई म्हशीचं आहे, आपण आपलं काय देतो देवाला? अरे स्वतःचं असं काही नाहीच आहे या जगामध्ये आपलं, तर आम्ही देवाला काय देणार आहेत? मग बसवण्णा पुढे म्हणतात की मनरूपी पाण्याने ज्ञानरूपी फुलाने पूजा केली तर तू कुडल संगमदेव प्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही. बसवण्णांचं वचन आहे. आपण मनरूपी पाण्याने पूजा केली पाहिजे, ज्ञानरूपी फुलाने पूजा केली पाहिजे. बाकी सगळं अवडंबर, सगळं 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 कर्मकांड हे बाजूला केलं पाहिजे. खरं तर मला फार आश्चर्य वाटतं की बसवेश्वरांनी मंदिरातला देव तुमच्या आमच्या हृदय सिंहासनावर आणून बसवला. आमच्या गळ्यामध्ये इष्टलिंग बाटला आणि बसवण्णांनी सांगितलं जगविस्तार नभोविस्तार विस्तारातीत तव विस्तार, ब्रह्मांडावनी पलीकडे तुझे श्रीमुकुट, पाताळावनी पलीकडे तुझे श्रीचरण, अगम्य अगोचर अप्रतिम इष्टलिंगा माझ्या करस्थली येऊन येऊलासा झाला. अरे एवढं मोठं अगम्य अगोचर अप्रतिम असलेलं हे विश्वाचं प्रतीक, या सगळ्या जगाचं प्रतीक असलेलं, या सगळ्या विश्वाचं प्रतीक असलेलं, या सगळ्याच्या पुढं ज्याचं मुकुट हे ब्रह्मांडाच्या पलीकडे आहे, ज्याचे श्रीचरण म्हणजे पाये हे पाताळाच्या पलीकडे आहेत, आणि असा इष्टलिंग माझ्या करस्थली येऊन आमच्या राहिला आहे आणि आम्ही मात्र सगळीकडे बाहेर शोधत जातोय. मी बघतोय सध्या हमारे घर राम पधारेंगे किंवा राम मंदिराचा सध्या फार मोठा उत्सव सुरू आहे आपल्या देशामध्ये. बसवेश्वरांनी मंदिरातल्या देवाला उचलून बाहेर काढलं बंदीतून आणि आमच्या गळ्यामध्ये इष्टलिंग बांधला. मंदिरातल्या देवाला खरं तर आमच्या हृदय स्नेहासनावर आणून बसवलं. आम्ही मात्र पुन्हा आज मंदिराकडे जाण्याचा प्रयत्न करतोय. तर ती भावना आणि श्रद्धा ही फार चांगली गोष्ट आहे. भावना श्रद्धा असली पाहिजे, परंतु आपल्या भावनेचा, आपल्या श्रद्धेचा कोणी दुरुपयोग करून घेणार नाही, हे सुद्धा आम्हाला बसवेश्वरांनी सांगितलेलं आहे. काय म्हणतात बसवण्णा एका वचनामध्ये, सदन बांधिती देवालय देवा गरीब मी करू काय, देहच माझे देवालय देवळाचे खांब माझे पाय, मस्तके सुवर्ण कळश स्थावर पावे नाश, जंगम हे अविनाश कुडल संगम देवा. अरे तुम्ही श्रीमंत आहात, तुम्ही मोठे आहात, तुम्ही पैसेवाले आहात, तुम्ही मंदिरं बांधाल, मंदिरामध्ये देव बसवाल, त्या देवाची भक्ती कराल. मी मात्र गरीब आहे, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडे मंदिर बांधायला पैसे नाही, त्या मंदिरामध्ये देवाची प्राणप्रतिष्ठापना करायला पैसा नाही, मग मला काय भक्ती करण्याचा अधिकार नाही, मला काय देवदेव करण्याचा अधिकार नाही, मी काय देवाच्या जवळ जाऊ शकत नाही, मी काय देवाला काही मागू शकत नाही. मग बसवण्णा सांगतात की बाबा हे देहच तुझं देवालय आहे, या देवळाचे खांब तुझे पाय आहेत, तुमचं मस्तक हे सुवर्ण कळश आहे, स्थावर पावे नाश आहे, जंगम हा विनाश कुडल संगम देवा. म्हणजे बसवेश्वरांनी खरं तर फार मोठे क्रांतिकारी, आणि बसवण्णांचा इतिहास तुम्हाला सांगू का, फार साधा सोपा आणि सरळ धर्म बसवेश्वरांनी आम्हाला सांगितलाय. फार अवघड काही सांगितलं नाही, फार क्लिष्ट काही सांगितलं नाही, फार असं काय तुम्हाला कुठंच बसवेश्वरांनी म्हटलं नाही की तुम्ही आठवड्यातनं 3-4 उपवास करा. मी माझ्या आईचं माझं सगळ्यात मोठं भांडणं तर ह्या खऱ्या उपवासांवर होतं. आजकालच्या स्त्रियांची रेसिस्टन्स पॉवर कमी झाली उपवासामुळे. पर उपवास म्हणून दिवसातनं एकदाच खायचं आणि ते 3 टायमाचं खायचं, म्हणजे सगळ्या शरीराचा बट्याबोळ होऊन जाणार आमच्या. म्हणजे ह्या सगळ्या चुकीच्या गोष्टी, चुकीच्या परंपरा आम्ही वेगळ्या पद्धतीनं आमच्यामध्ये एंटर करतायत आणि आमच्यामध्ये त्या चुकीच्या परंपरा आल्यामुळं कुठंतरी तुमच्या आमच्या जीवनशैलीवर फार मोठ्या प्रमाणामध्ये फरक पडतोय. बसवेश्वरांनी आम्हाला आर्थिक क्रांती सांगितली, आम्हाला सांगितलं काम करा, कष्ट करा, मेहनत घ्या, फुकट खाऊ नका. आणि हा विचार जर आमच्या तरुणांच्या डोक्यामध्ये आमच्या आईनं जर घातलं, त्याला माहितीये त्याला माहितीये की बसवण्णा आमचे पूर्वज आहेत, त्याला माहितीये की बसवेश्वरांनी फार चांगलं आमचं काम केलंय, त्याला माहितीये की बसवेश्वर हे आमचे महापुरुष आहेत, त्याला माहितीये महात्मा बसवेश्वर महाराज की म्हणल्या तो आपणहून जय म्हणतो समाजामध्ये जाऊन. तर त्याची महात्मा बसवेश्वरांवर जर एवढी मोठी फार मोठी श्रद्धा असेल, तर आपल्या आईचं काम आहे की त्याला बसवण्णानं काय सांगितलं हे सांगितलं पाहिजे. कारण बसवेश्वर फार सुंदर दिसत होते म्हणून कधी कोणत्या महापुरुषाची पूजा होत नाही, त्यांनी काम फार सुंदर केले म्हणून खऱ्या अर्थानं त्यांची पूजा होत असते. तर त्यांचं काम आम्ही समाजासमोर नेलं पाहिजे, त्यांचं काम आम्ही समाजाला सांगितलं पाहिजे, त्यांचं काम आम्ही पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवलं पाहिजे, आणि हीच खऱ्या अर्थानं तुम्ही आम्ही केलेली क्रांती ठरणार आहे.
त्या क्रांतीचा तुम्ही आम्ही विचार केला पाहिजे. बसवेश्वरांनी स्त्री समानता सांगितली, बसवेश्वरांनी स्त्रियांना शिक्षण दिलं. आमची एक शरणी तर फार सुंदर म्हणते बघा, स्त्री आणि पुरुष खरं तर याच्यामधला भेद अगदी 2 वाक्यात आमच्या एका शरणीने सांगितला. आणि त्याच्या पुढे आम्हाला एक प्रश्न विचारला, ती काय म्हणते की येता स्तनांना उभारी म्हणतील नारी आणि फुटतील मिसरूड म्हणतील नर, परंतु त्या ठाई असलेलं ज्ञान नारी का नर. म्हणजे एखाद्या स्त्रीच्या स्तनांना, म्हणजे एखाद्या लहान बाळाच्या स्तनांना उभारी आली तर त्याला स्त्री म्हणतात, त्याला मिश्रूड फुटलं तर त्याला पुरुष म्हणतात. परंतु त्याच्या ठिकाणी असणारं जे ज्ञान आहे, त्या ज्ञानाला स्त्री किंवा पुरुष असं नाव आपण ठेवू शकतो का? ते ज्ञान स्त्री आहे असं आपण म्हणू शकतो का? ते ज्ञान पुरुष आहे असं आपण म्हणू शकतो का? म्हणजे बसवेश्वरांच्या तत्कालीन शरणीने हा प्रश्न विचारलाय की बाबा त्या ज्ञानाला आम्ही स्त्री किंवा पुरुष म्हणू शकत नाही, म्हणून माणसांच्या स्त्री आणि पुरुषाच्या परिस्थितीवरून त्यांना नावे ठेवण्यापेक्षा किंवा त्याच्यावरून त्यांना तोलण्यापेक्षा त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानाची किंमत करा, त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानाला किंमत द्या, त्यांच्या ठिकाणी असणाऱ्या ज्ञानावरून तो माणूस श्रेष्ठ की कनिष्ठ असं ठरवा. हा विषय बसवेश्वरांनी सांगितला, हा विषय तत्कालीन आमच्या शरणींनी सांगितले. आमची अक्कमहादेवी तुम्हाला माहिती आहे, आमची अक्कमहादेवी तर फार सुंदर म्हणते. काय म्हणते ती? पुरुषी कसोट्यांचा अडसर घालून कुंकुम तिलक लावून, जर नाही पुढे म्हणते, जर स्त्री म्हणून हिनवाल तर पुरुषी कसोट्यांचा अडसर घालून कुंकुम तिलक लावून बांध आम्ही आले तर तुमच्या बांधलेल्या निर्या सुटतील चन्न मल्लिकार्जुना, असं आमच्या अक्कमहादेवी त्या काळामध्ये म्हणते. म्हणजे एवढी मोठी प्रचंड ताकदवान, खरं तर कन्नड मधली सगळ्यात पहिली कवयित्री आहे अक्कमहादेवी. आणि हा सगळा इतिहास आयनो तुमच्या आमच्या पाठीमागे आहे. आमची बोनता देवी नावाची एक शरणी आहे, ती शरणी फार सुंदर म्हणते. जातीभेदावर बोलताना ती म्हणते की गावातील अवकाश आणि गावाबाहेरील अवकाश वेगवेगळे आहे असे म्हणता येईल का? गावातला आकाश आणि गावाबाहेरचा आकाश वेगवेगळा असं आपण म्हणू शकतो का? तर असं कधीच म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे गावातली वेगळी जात आणि गावाच्या बाहेरची म्हणजे वेशीच्या बाहेरची अस्पृश्य जात असं आपण कधीच म्हणू शकत नाही, असं आमचं बोनता देवीने सांगितलं. म्हणजे एक स्त्री शरणी सुद्धा त्या काळामध्ये किती क्रांतिकारी विचार व्यक्त करू शकते हे आपण महात्मा बसवेश्वरांच्या तत्कालीन सामाजिक क्रांतीचा इतिहास पाहिल्यानंतर बघू शकतो. महात्मा बसवेश्वरांनी अस्पृश्यता फार नाकारली. महात्मा बसवेश्वरांनी बघा, तुम्ही आत्ताच्या काळामध्ये, आज माझ्या घरामध्ये काही दिवसांपूर्वी काही जातीतल्या लोकांसाठी वेगळं ताट होतं, वेगळी वाटी होती, वेगळा ग्लास होता, वेगळा कप होता. एवढंच नाही तर तो कप सुद्धा कान तुटलेला असायचा. आमच्या घरामध्ये आम्ही सगळ्यांनी चहा पित असताना एखादा कप जर हातातनं खाली पडला आणि त्या कपाचा कान तुटला तर तो कान तुटलेला कप घरातल्या कुठल्या तरी अडगळीतल्या कोपऱ्यामध्ये जाऊन बसतो. आणि ज्यावेळी काही जातीतली लोक आमच्या घरामध्ये यायची त्यावेळी त्या कान तुटलेल्या कपामध्ये त्या लोकांना चहा दिला जायचा. का? तर ती अस्पृश्य जातीतली माणसं आहेत, ती खालच्या जातीतली लोक आहेत, त्यांना आपण शिवून घेत नाही. हे 21व्या शतकामध्ये आजही ग्रामीण भागामध्ये तुमच्या आमच्या घरामध्ये चालतं. तर 950 वर्षापूर्वीची काय परिस्थिती असेल मित्रांनो? त्या 950 वर्षापूर्वी बसवेश्वरांनी काय क्रांती केली असेल की त्या काळामध्ये माझा बसवण्णा जिथे 21व्या शतकामध्ये तुमच्या आमच्या घरामध्ये वेगळी ताट, वेगळी वाटी आणि वेगळा कप आहे एखाद्या जातीसाठी, तर 950 वर्षापूर्वी माझा बसवण्णा रस्त्यावरून येणारा त्या नागेदेव कांबळेला भर रस्त्यात कडकडून मिठी मारतो. आणि मग त्या नागेदेव कांबळेला प्रश्न पडतो की अरे मी तर अस्पृश्य जातीतला आहे आणि वरच्या जातीत असणाऱ्या बसवेश्वरांनी मला कडकडून मिठी मारली, त्यांना विटाळ झाला नसेल का? हा प्रश्न नागेदेव कांबळेला पडला. आणि खऱ्या अर्थानं बसवेश्वरांनी सामाजिक क्रांती केली. बसवेश्वरांनी नागेदेव कांबळेच्या घरच्या जेवणाचं आमंत्रण स्वीकारलं. त्या नागेदेव कांबळेच्या घरी जाऊन बसवेश्वरांनी जेवण केलं. अरे ज्या जातीला वेगळा ताट, वेगळी कप आणि वेगळी वाटी आमच्या समाज व्यवस्थेनं दिली, ज्यांची सावली सुद्धा विटाळ मानली जायची, त्यांची सावली सुद्धा अंगावर पडली तर घरी जाऊन आंघोळ केली जात असे, अशा परिस्थितीत माझा बसवण्णा त्या नागदेव कांबळेला कडकडून मिठी मारतो आणि त्या नागदेव कांबळेच्या घरामध्ये जाऊन जेवण करतो. ही खऱ्या अर्थानं मित्रांनो क्रांती आहे. आणि ही क्रांती बसवेश्वरांनी 950 वर्षापूर्वी केली होती. बसवेश्वरांनी त्या काळामध्ये विशिष्ट जातीतून विशिष्ट लोकांनाच विशिष्ट रस्त्यानं जायची परवानगी होती. परंतु बसवेश्वरांनी GR काढला, गव्हर्नमेंट रेझोल्युशन काढलं की माझ्या राज्यामध्ये, माझ्या कल्याण राज्यामध्ये कुठलाही माणूस, कुठल्याही जातीचा माणूस कुठल्याही रस्त्याने जाऊ शकतो. आणि हा GR काढल्यानंतर कुठल्याही जातीचा कुठल्याही रस्त्याने माणूस चालू लागला. आजही आम्ही जर बसव कल्याणला गेलो तर त्रिपुरांतक नावाचं तिथं तलाव आहे, त्या तलावाचं पाणी पिण्याचा अधिकार फक्त विशिष्ट जातीतल्या लोकांना होता. बसवेश्वरांनी पुन्हा GR काढला, या तलावाचं पाणी कुठल्याही जातीतला माणूस पिऊ शकतो. आणि एवढी क्रांती सामाजिक असेल, आर्थिक असेल, राजकीय असेल, या सगळ्या क्रांत्या महात्मा बसवेश्वरांनी 12व्या शतकामध्ये केल्या होत्या. ह्या क्रांतीचा तुम्ही आम्ही अभ्यास केला पाहिजे.
जाता जाता मी एवढंच सांगणार आहे सगळ्यांना की आपण सर्वजण मन लावून ऐकतात. खरं तर सगळ्यांची व्हॉइस बंद असल्यामुळे मन लावून म्हणायचा काही प्रश्न नाही. तुम्ही ऐकतायत की तुमची कामं करतायत. मी एकटाच मोबाईलकडे बघतोय, माझ्याकडे बघत बघत हे सगळं सुरू आहे. तर ते पडद्याच्या आड म्हणजे आम्ही कधी कधी ज्यावेळेस लाईव्ह भाषणाला जातो त्यावेळी आम्हाला प्रश्न पडतो की अरे आमच्या तोंडावर तुम्ही लाईट लावताय आणि प्रेक्षकांकडे अंधार करताय, म्हणजे प्रेक्षक नेमकं काय करतात हे आम्हाला कळत नाही. परंतु हा तर ऑनलाईन मध्ये तर प्रेक्षकांकडे बघण्याचा प्रश्नच येत नाही. परंतु आपण सर्वजण ऐकताय तरी जाता जाता एक गोष्ट मी सांगणार आहे की बसवेश्वरांनी, मी पहिल्यांदा सुरुवात पण त्याच गोष्टीपासून केली होती की बसवेश्वरांनी सगळ्यात मोठं काम काय केलं तर ती माणसं जोडली. तर आपण फक्त एवढंच जरी केलं की माणसं जोडण्याची कला जर आम्ही आमच्या पुढच्या पिढीच्या हातामध्ये दिली तर नक्कीच येणारा काळ तुमच्या तरुणांचा असेल, तुमच्या पिढीचा असेल, तुमच्या मुलांचा असेल. या सगळ्या महापुरुषांसाठी माणसं मरायला तयार व्हायची. एक फार मोठा विषय, हा फार मोठा विषय. छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती शिवाजी महाराजांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लढायांमध्ये मरण्यासाठी स्पर्धा लागायची. म्हणजे खरं तर जगातला एकमेव इतिहास होता जिथं मरण्यासाठी स्पर्धा लागायची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर ज्यावेळी दगडफेक व्हायची त्यावेळी त्यांना माणसांची स्वतः छत्री करायची, प्रोटेक्शन द्यायची, ती दगड स्वतःच्या अंगावर घ्यायची. महात्मा बसवेश्वरांसाठी सुद्धा अनेक शरण, ज्यावेळी बिज्जळाच्या दरबारातून महात्मा बसवेश्वरांना हद्दपारीची शिक्षा ठोठावण्याचं ठरलं होतं, त्यावेळी कित्येकांनी म्हटलं की राजा आपण महात्मा बसवांना आपण कुठेही जायचं नाही, आपण इथेच राहा, आम्ही तुमच्यासाठी प्राण देऊ, आम्ही तुमच्यासाठी जीव देऊ, परंतु तुमचा प्राण वाचू, तुमचा जीव वाचू, तुमच्यासाठी आम्ही काहीही करायला तयार आहोत. खरं तर या सगळ्या महापुरुषांसाठी माणसं मरायला तयार व्हायची. आज तिथल्या सगळ्या काय 20-25 माणसं जेवढी ऐकतायत त्या सगळ्यांना मी प्रामाणिकपणे जर एक प्रश्न विचारला आणि डोळे झाकून आपल्या प्रत्येकाने स्वतःला असं म्हटलं की बाबा माझ्यासाठी मरायला कोण तयार आहे, असं जर आम्ही स्वतःला विचारलं डोळे झाकून, तर एकही नाव आमच्याकडे शिल्लक राहणार नाही. एकही नाव आमच्याकडे राहणार नाही. आता इथल्या सगळ्या महिलांनी नवऱ्याला म्हटलं की तुम्ही आमच्यासाठी मरता का, तर ते समोर समोर तोंडावर हो म्हणतील, परंतु संध्याकाळी कुठे परगावी निघून गेले तर 4 दिवस घरामध्ये यायचे नाहीत, बायको मारायला बसलीये म्हणून. किंवा नवऱ्याने जर बायकोला म्हटलं तू माझ्यासाठी मरतेस का, तिनं संध्याकाळी झोपल्यावर बाहेरून कडी लावून बाहेरला निघून जाईल, तुम्हाला फोन सुद्धा करणार नाही. म्हणजे ही आत्ताची परिस्थिती आहे. फार फार काय तर एखादी आई आपल्या मुलासाठी स्वतःचा जीव देऊ शकते, याच्यापेक्षा वेगळं नातं आम्ही आतापर्यंत जोडलं नाही. ती मुलाने जोडलेलं नातं नाही, ते आईने निर्माण केलेलं मूल आहे म्हणून तिची तेवढी अटॅचमेंट आहे. मुलगा आईसाठी जीव देतो का याच्यात सुद्धा क्वेश्चन मार्क आहे सध्याच्या जगामध्ये. आई मुलासाठी देऊ शकतो, परंतु मुलाला जर म्हटलं की तू आईसाठी जीव देतो का बाबा, तर आमच्याकडे एकही नाव सध्या स्वतःसाठी जीव देणारा तयार नाही. या महापुरुषांकडे लाखो माणसं होती, हजारो माणसं जीव द्यायला तयार होती. तर किमान असा एक माणूस आमच्या आयुष्यामध्ये जर आपल्याला जोडता आला तर खऱ्या अर्थानं बसवण्णांचा इतिहास आपण चांगल्यारीत्या अभ्यासला, बसवण्णांचा इतिहास आपण चांगल्यारीत्या ऐकला म्हणायला काही हरकत नाही. ही माणसं जोडण्याची कला जर आमच्याकडे राहिली, काय फार सुंदर बसवण्णा म्हणतात बघा, बोलायचे बोला जैसी मोतियाची माला. आमच्या शब्दात शिव्या असतात, आमच्या शब्दात खडे असतात, आमचे शब्द समोरच्याला मारल्यापेक्षा जास्त टोचतात. म्हणजे ही आत्ताची परिस्थिती आहे. परंतु बसवण्णा काय म्हणतात, बोलायचे बोला जैसी मोतियाची माला. तुमचं बोलणं अतिशय चांगलं असलं पाहिजे, सुंदर असलं पाहिजे, समोरचा माणूस तुमच्या बोलण्याने नाही दुखावला पाहिजे, त्यांच्या मनावर ओरखडे नाही पडले पाहिजेत. हे सगळ्या गोष्टी आम्ही जर अभ्यासल्या तर नक्कीच एक चांगली पिढी पुढच्या काळामध्ये निर्माण होईल असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण इतिहास वाचला पाहिजे, आपण इतिहास कोळून पिला पाहिजे, आपण इतिहास पुढे नेला पाहिजे, आपण इतिहासाचा अभ्यास केला पाहिजे. आणि आपला जर इतिहासाचा अभ्यास झाला तर नक्कीच पुढच्या पिढीमध्ये आपल्याला ते ट्रान्सफर करता येईल, देता येईल. परंतु इतिहास वाचण्यासाठी पहिल्यांदा सिरियल बघणं कमी केलं पाहिजे. आम्ही पहिल्यांदा सिरियल मधनं बाहेर पडलं पाहिजे, आम्ही पहिल्यांदा टीव्हीतनं बाहेर पडलं पाहिजे. आम्ही काय ते उंच माझा झोका ग आहे, तर ही जुनी होती वाटतं, मला सध्या माहित नाही कोणत्या कोणत्या सिरियल आहेत. ते अंतरा मनामध्ये भरली वगैरे, ते काय सगळ्या सिरियलची नाव आमच्या पण घरामध्ये सुरू असतं. ते संध्याकाळी आम्हाला ते दिसत असतं सगळं. संध्याकाळी 8 ते 9 जेवायला मिळत नाही घरी त्या सिरियलमुळे. सगळ्या महिला म्हणतात आम्हाला, आमची आई म्हणते किंवा बहीण म्हणते की 9च्या नंतर यायचं. म्हणलं का, तर नाही 8 ते 9 सिरियल असतात, त्याच्यामुळे तुम्ही 8 ते 9 मध्ये जेवायला यायचं नाही. म्हणजे ही परिस्थिती आमच्याकडे आहे. परंतु त्या वेळामध्ये आम्हाला बसवण्णांचं एखादं पुस्तक वाचायला वेळ नाही, बसवण्णांची एखादी क्रांती अभ्यासायला वेळ नाही. मग पुढे आम्ही पुढच्या पिढीवर जर आरोप ठेवत असू तर ते नक्कीच चुकीचं आहे. तर या सगळ्या गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. या सगळ्या माध्यमातून मला तर वाटतं की आपण जवळजवळ 28-29 व्याख्यानं आतापर्यंत घेतलेली आहेत. तर नक्कीच एक वैचारिक पार्श्वभूमी, वैचारिक प्रौढता, वैचारिक प्रगल्भता आपल्यामध्ये नक्की आली असणार. तर नक्कीच पुढच्या पिढीसाठी आपण सर्वजण एक चांगलं निर्माण करत आहात, चांगलं कार्य करत आहात असं म्हणायला काही हरकत नाही. पुन्हा एकदा आपण सर्वांनी या ठिकाणी मला बोलवलं आणि बोलण्याची संधी दिली, विषय मांडण्याची संधी दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार व्यक्त करणार आहे आणि थांबणार आहे. धन्यवाद. जय नागाई, जय बसवण्णा. खरंच खूप छान. किरण कोरे तसे म्हणतात, ज्याप्रमाणे आता गुगल गुरु भेटल्यानंतर प्रत्येक जण अहम ब्रह्मास्मी असल्यासारखे वागतो,
वचन साहित्याच एवढी गोडी आहे की आपण त्या निमित्ताने सर्व एकत्र येतो. एक ज्ञान यज्ञ 12व्या शतकात महात्मा बसवेश्वरांनी प्रज्वलित केला. त्यात अनेक शरणशरणींनी आपल्या वचन साहित्यांच्या समिध्या अर्पण करून तो ज्ञानकुंड धगधगत ठेवला. नंतरच्या काळात तो काहीसा थंडावला. आता समिधारूपी ज्ञान यज्ञात असलेले वचन साहित्य सर्वांपर्यंत पोहोचवणे, त्याचा प्रसार करणे आपल्या हातात आहे. आणि बसवेश्वरांचे सामाजिक क्रांतीचे अनेक पैलू सुंदर रीतीने उलगडून दाखवले किरण कोरे यांनी. आता मी डॉक्टर शशिकांत पट्टण यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. डॉक्टर शशिकांत पट्टण. हो ताई, अत्यंत सुंदर व्याख्यान किरण कोरे सरांनी दिलेली. बुलंद आवाज बसवेश्वरांचं बद्दल, बुद्ध बसव आंबेडकर. मला या संदर्भात बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 हुबळीला ॲडमिट होते धारवाडला. त्यांचं राजकीय गुरु सिद्धप्पा कंबळे त्यावेळी शिक्षण मंत्री होते मुंबई गव्हर्नमेंटमध्ये. त्यांना वाचायला बसवेश्वरांचं पुस्तक दिलं होते त्यांना, आंबेडकर साहेबांना. आंबेडकर साहेब 8 दिवस वाचून एवढे प्रभावित झाल्यानंतर त्यांनी म्हणतात, साहेब तुम्ही खूप उशीर केले. तुम्ही हे पुस्तक मला आधी दिले असतील, मी लिंगायत धर्म स्वीकार केले असते. ही इज सो सॅड टू से दॅट आय वुड हॅव जॉईन्ड लिंगायत रिलिजन. आय वुड हॅव बिकम लिंगायत. आय वुड हॅव नॉट थॉट ऑफ बिकमिंग बुद्धिस्ट. म्हणजे ह्याचा अर्थ काय? बुद्धांचं जे स्वप्न आहे ते बसवेश्वर आहे. बुद्धांचं जो चिंगारी आहे ते बसवेश्वर आहे. पुढं हे मशाल झालेले. आणि बसवेश्वरांचं पूर्ण अभ्यास, बसवेश्वरांचं महात्मा फुले उल्लेख करतात. आणि बसवेश्वरांचं बद्दल 1921 लक्ष्मणराव भिडे म्हणून एक मराठी ज्येष्ठ साहित्यिक, ते सत्याग्रही बसवेश्वर म्हणून एक पुस्तक लिहिले. आणि ते पुस्तक वाचून महात्मा गांधीजींनी एवढे उद्गार केले, तुम्ही लिंगायत लोकांनी बसवेश्वरांचं आचरण ते 10% तुम्ही आणले असतील, भारत नाही पूर्ण विश्व ते परिवर्तन झालं असते. एवढे उद्गार त्यांनी काढते. म्हणजे ह्याचा अर्थ काय? बसवण्णा इज द नीड ऑफ टाईम. बसवण्णा इज अन नीड, इज अन रिफॉर्मर, इज अन इन्व्हेंटर. म्हणजे सगळं जगात कोणी महाप्रबोधक आहे त्याच्यापेक्षा जास्त वैचारिक हे केलेले बसवेश्वरांनी. आणि ह्या संदर्भात किरण कोरे एकदम सुंदर, म्हणजे व्हेरी ब्युटिफुल नरेशन, गुड थॉट्स. अँड आय विश आपल्याकडे काय द अवॉर्ड फॉर द गुड वर्क इज अन एक्स्ट्रा वर्क. म्हणजे कोरे सरांनी पुढं कुठंतरी एक सेमिनार म्हणा, वर्कशॉप म्हणा आम्ही देऊ शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये लिंगायत स्वतंत्र धर्म म्हणा, बसवेश्वरांचा विचार म्हणा, गरज आहे, खूपच गरज आहे. म्हणजे सरांनी म्हटलं आहे आम्ही टी व्हीवरून बाहेर निघायला पाहिजे, आम्ही मठावरून बाहेर निघायला पाहिजे. हे भगवा घातलेलं आहे आश्रम, ह्याच्यावरून बाहेर निघायला पाहिजे. अरिवे गुरु आचार्य वे लिंग अनुभव्य जंगमा. तुमचं कॉन्शियसनेस हेच गुरु आहे तुमचं. आणि हे अमूल्य आणि अप्रतिम ह्या बसवतत्वांचं प्रसारणामध्ये आता लातूरचं एक बुलंद आवाज, ते मला असं भीमराव पाटीलचं नंतर एकदम किरण कोरे त्याच म्हणजे प्रमाणे चालू आहे. त्यांना अभिनंदन करतो. आणि मला बोलायला संधी दिली. सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. शरणार्थी. अजून कोण बोलणार आहे? आपले मत कोणी मांडणार आहे? अतिशय सुंदर किरण दादांनी आता आपल्या समोर आपलं मत मांडलं. आणि त्याच्यावरती लक्षात येतो, जाणवताना की बोंता देवी आहे, अक्क महादेवी आहे, त्यांची वचनं, त्यांचे सर्व पाठ आहेत. आणि त्याप्रमाणे ते आपल्याला सर्वांना मार्गदर्शन करतायत, जगभर फिरतायत. तर तुम्हाला विनंती किरण दादा की असंच तुमच्यासारखंच तुमची तरुण पिढी जी आहे त्यांना तुम्ही एकत्र आणा, संघटित करा.
आणि आमच्याकडून काही अपेक्षा असतील तर आम्ही नक्कीच, आमची ही जी टीम आहे त्या टीमने पण आता बरंच म्हणजे मराठीमध्ये 29व पुष्प चालू आहे, पण कन्नडमध्ये त्यांचे 250च्या वरती पुष्प झालेत, कारण दर शनिवारी रविवारी ते कन्नडमध्ये चालू असतं सेशन. पट्टण सर आहे, सुजाता ताई आहे, त्यांची मोठी टीम आहे. तर आपण मराठीमध्ये हे थोडं छोटं असेल, हे आपण आपण म्हणता येईल की लॉकडाऊन मधलं अपत्य आहे, छोटंसं आहे, पण त्यालाच अशीच संघटित होण्याची गरज आहे आणि आपल्यासारखेच मार्गदर्शक येवो अशी मी प्रार्थना करते. कोणी बोलणार आहेत अजून, आपलं मत मांडणार आहेत? हा ताई. हा, बोला सुजाता ताई. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वांना शरणू शरणार्थी. किरण कोरे सर फार सुंदर, म्हणजे बसवांचा क्रांती कशासाठी केले, क्रांतीचा आवश्यकता त्यांना न न होता, त्यांना सगळे होते तरी सुद्धा त्यांनी क्रांती का केले, बहिणीचा अकनागमांचा धार्मिक विधी त्याला का नाही आहे म्हणून त्यांनी 8 वर्ष असतानाच घर सोडून त्यांनी क्रांती कसं कसं केले, त्यांचं पूर्ण जीवन गाथा. आणि सावित्रीबाई फुले आंबेडकर, जे दार्शनिक कोण कोण आहेत ना, त्यांनी लहान होऊन स्वतः लहान होऊन मोठं झालेले आहे असं उदाहरण देऊन फार सुंदर, म्हणजे सुंदर डॉक्टर पठाण सर सांगितलं सर, मी बुलंद आवाज मध्ये त्यांचं उपन्यास दिलेले आहे. आणि सर तुम्ही प्रत्येक शनिवारी उपस्थित राहावे, प्रत्येक रविवारी शनिवारी असतात आणि मराठी प्रत्येक महिन्याला एकदा असतात पहिला शनिवारी. त्या कार्यक्रमाला तुम्ही आवर्जून उपस्थित राहावे म्हणून मी प्रार्थना करते, विनंती करते. तुमच्यासारखं व्याख्याते आवश्यक आहे, गरज आहे आता. म्हणजे भरपूर साहित्य आम्हाला मिळालेले आहे, भरपूर साहित्य आहे. आता तांत्रिक साधनामुळे भरपूर साहित्य मिळतात, परंतु ते वाचणे आणि ते अध्ययन करणे आणि तुमच्यासारखं ते सगळ्यांना पोचण्याचं उपन्यास देणे ते कमी पडत आहे आणि आचरण कमी आहे. आचरणात आले तरच हा बसव धर्म, शरणधर्म टिकू शकतात आणि त्यांचं स्वप्न पूर्ण होऊ शकतात म्हणून मी सांगते. सर परत एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद. फार सुंदर आणि अर्थपूर्ण, कळकळी होते, तुमचं मनामध्ये कळकळी होते, समाजाचं कळकळी फार तुमच्या भावनामध्ये तिथं आठवत होते. म्हणून मी तुम्हाला परत एकदा धन्यवाद देऊन माझं 2 शब्द थांबते. शरण शरणार्थी. अजून आपलं मत कोणी मांडणार आहे? कोणी हँड रेज केला आहे आता? ठीक आहे. किरण दादा, तुम्हाला कन्नड येतं, समजतं का? नाही नाही नाही, समजत नाही. अच्छा, ती लातूर खरं तर एक भागामध्ये. फार मोठी अडचण आहे ती. हा हा हा, म्हणजे सगळं साहित्य ट्रान्सलेटेड वाचून हा सगळा अभ्यास आहे. मूळ भाषेतलं साहित्य मिळालं असतं तर आणखीन फार वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं मांडणी करता आली असती, अभ्यासही झाला असता. कारण मूळ भाषेमध्ये जी गोडी असते किंवा मूळ भाषेमध्ये जो भावार्थ लक्षात येतो तो ट्रान्सलेटेड लिटरेचर मध्ये बिलकुल येत नाही. नाही, आम्ही तरीही बघितलं. हो, बरोबर. किरण तरीही आपण प्रयत्न करतोय. नाही, किरण खूपच छान प्रयत्न आहे सर तुमचा, म्हणजे तुम्हाला खूप खूप हम्म. शुभेच्छा. खूप चांगलं आहे तुमचं वाचन. किरण ह्या गुगलीट मध्ये फार म्हणजे कर्नाटक, महाराष्ट्र आणि देशातून सुद्धा लोक जॉईन होतात.
आपला आणि आवाज कट होतोय आपला. आवाज कट होतोय सुजाताताई. म्हणजे आपली हे गुगल मीट मध्ये ना न्यूझीलंड, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तामिळनाडू अरे आणि वा. ऑस्ट्रेलियाचं सगळं भरपूर. आणि दिसायला इथं नंबर दिसते, परंतु 4-4, 5-5 लोकांनी ते शेअर करून हे करते सर. आणि आपली 3 वर्ष नाही नाही, झालेले, म्हणजे 3 वर्ष तुम्हाला मी झालेले. प्रामाणिकपणे सांगू का सर, म्हणजे मी आता जवळजवळ 2011 ते 2023 म्हणजे 12 वर्ष झाली फिरतो सगळीकडे. तर संख्या म्हणजे नंबर हा मॅटर कधी आतापर्यंत केलाच नाही. बरोबर. नाही, मला माहिती आहे. आणि खरं तुम्ही तर औरंगाबाद आला होते. औरंगाबादला आमचं भेट झालं काय सर? नाही, औरंगाबाद नाही झालो सर, मी औरंगाबाद नाही. तर आता हो काय? आणि क्राऊड हा तुला बिग असतो, फक्त त्याच्यातनं उत्पन्न नाही काय नाही, होत त्या नाही नाही, क्राऊड मधनं, तसं माझा नाही आलेला सर. अनुभव असे आहे. ना भोशीकरांनी नंतर एक वर्कशॉप ठेवले होते बघा. हो 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 हो. नाही, त्यावेळेस नाही, औरंगाबादला नव्हतो आलो मी. पुणे, मुंबई, आपली कोल्हापूर, सातारा. आपली भेट नाही झालं म्हणजे परस्पर. नाही 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 नाही. खरं तर मला प्रामाणिक काम करणारी माणसं फार आवडतात. मी तुम्हाला सगळ्यांसाठी सांगतो की मी बाहेर भाषणाला खूप फीस घेतो. म्हणजे हा. इथं जयश्री मॅडम आहेत, पटन सर आहेत, सगळेजण आपण मंडळी आहेत. परंतु ना बिलकुल समाधान नाही, सॅटिस्फॅक्शन नाही, किंवा ती कार्यक्रम सगळी स्वतःच्या नावासाठी सुरू आहेत. मला ते लक्षात येतं हो पटकन. हो 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 हो. त्या संयोजक मंडळींना बसवण्णांचं काही देणं घेणं नाही, पॉलिटिकल मुवमेंट, किंवा पॉलिटिकल कुठल्याच ट्रेड ट्रेड कुठल्याच महापुरुषाचं काही त्यांच्याशी देणं घेणं नाही. त्यांना फक्त स्वतःचं नाव मोठं करायचं, आणि नाव मोठं करण्यासाठी माणसं जमवायची आहेत, आणि ती माणसं बसवण्णांच्या नावावर, किरण कोरेच्या नावावर, ह्या सगळ्या वक्त्यांच्या नावावर जमवायची. हो हो. म्हणजे इव्हन स्वामीजी लोक पण ना महाराष्ट्रामध्ये तेच करतात. हो हो. आणि 2-2 कोटी, 3-3 नाही, कोटीचं अनुभव म्हणायचं मला सगळं माहिती आहे. हे बिझनेस ते झालेले. खूप वाढलंय बसवेश्वरांचं सर, एक एटीएम खूप कार्ड आहे. वाढलंय. बसवांना एक एटीएम कार्ड आहे. मी मी तुम्हाला सांगू ना, मी सगळ्यांना पुन्हा एकदा सांगतो, आता आपली अनऑफिशियल चर्चा ही की हं. म्हणजे प्रामाणिक हेतू ठेवून काम करणारे फार बोटावर मोजण्या इतकी माणसं शिल्लक आहेत. हो. म्हणजे खरं तर ह्या मुवमेंटमध्ये आता सगळी, ते आपल्याकडे मन आहे बघा मराठीमध्ये, हौशे गौशे नवशे असा प्रकार झालाय सगळा. काय हौसेनं आलेले आहेत, काही नवसानं आलेले आहेत, काही उगीच आपलं मला मोठेपणा मिळतो, मला पद मिळतं, मला हे मिळतं, ते मिळतं, हा सगळा प्रकार फार हो. वाढलेला आहे. तरी ठीक आहे, मी जास्त मागे एका नव्हते ते. सरांकडे गेलो जास्त होतो, नव्हते. हा. एका सरांकडे गेलो होतो, आणि त्यांना मी म्हटलं की सर, परिस्थिती फार बिघडत आली आहे, माणसं फार विचित्र वागतायत, तर आपण काय करायला हवं अशा परिस्थितीत. आमचे लातूरचे नागोराव कुंभार सर म्हणून आहेत, विचारवंत आहेत चांगले. तर त्यांनी एक सुंदर सांगितलं मला, आणि ती गोष्ट मी सांगून आपण संपूयात आता. की त्यांनी मला बोलताना म्हटलं की किरण, म्हटले सगळं वातावरण गढूळ झालंय म्हटले. ज्यावेळी नदीला पूर येतो ना, त्यावेळेस सगळं वातावरण गढूळ होतंय, पाणी पूर्ण गढूळ होतंय. तर त्यावेळी आपण कडेला थांबून फक्त पाणी गढूळ झालंय, गढूळ झालंय, गढूळ झालंय असं किती दिवस असं म्हणायचं बरोबर म्हटलं. नाही. असं दोष किती दिवस मग करणार? मी बरोबर. म्हटलं सर आपण काय करायचं मग. ठीक आहे, आता पण एवढं मोठा पूर आलाय, प्रचंड मोठं पाणी आहे, कितीतरी लाखो लिटर पाणी आहे, आणि एवढं गढूळ पाणी मी किरण कोरे एकटा कसा दुरुस्त करणार, किंवा जयश्री मॅडम कशा दुरुस्त करणार, किंवा सुजाता मॅडम कशा करणार, किंवा पटन सर कसे करणार, की एकट्याच्यानं काय होणार आहे. त्यावेळेस त्या सरांनी मला जे उत्तर दिलं ना, ते फार मला पटलंही, आणि ते घेऊन चालतोय आपण सध्या. तर सर म्हटले की आपण काय करायचं म्हणले, जिथपर्यंत पुराचं पाणी आलंय ना, त्याच्या शेजारी बसायचं म्हटलं, आणि आपल्या हातामध्ये एक तुरटीचा तुकडा घ्यायचा, आणि आपला हात जिथपर्यंत पोहोचतो तिथपर्यंत ती तुरटी फिरवत राहायची, आणि जेवढं पाणी स्वच्छ करता आलं ना, तेवढं पाणी आपण करायचं. आणि असा बरोबर. विचार येऊ द्यायचा नाही म्हणले की हे स्वच्छ केलेलं पाणी पुढे चाललंय आणि मागून परत गढूळ पाणी यायला लागलंय वाहतं. ते आलं विचार तर आलं करायचं म्हटलंय, काय नाही. अडचण आहे. आपण तो विचारच करायचा नाही, आपण फक्त काय करायचं, तर आपल्या समोर असलेलं पाणी स्वच्छ करायचं. बस, जेवढं शक्य आहे तोपर्यंत करायचं. ज्या दिवशी वाटलं आता आपण करू शकत नाही, त्या दिवशी सोडून द्यायचं. पण किमान शक्यता असल्यानंतरही आपण केलं पाहिजे ना. बरोबर, कमीत आपल्या कमी काम ताकद आपण सिद्ध केली पाहिजे. बरोबर आहे. जेवढं आपल्याच्यानं शक्य आहे, जेवढं आपण करू शकतो तेवढं 16 आपण केलं पाहिजे. शतकामध्ये आता मी पर्यंत ना 15-16 शतकामध्ये काही संपूर्ण हे शैव धर्माने काय केले, शैव आणि वीरशैव सगळं हे वचन चळवळीचं पूर्ण समाधी केले. म्हणजे त्यांना असं करायचं, त्यांना बिझनेस करायचं म्हणून बसवेश्वरांचं नाव वापरले आणि त्याचं पूर्ण बरोबर आहे. आचरण आतमध्ये घुसले. नाही, मी सर एका वेगळ्या पद्धतीनं काम करतोय बरं का सध्या, तरुण म्हणून. मी बघितलं की मी सध्या तरी किमान काही दिवस, आपली वैचारिक पार्श्वभूमी क्लिअर आहे, आपण बसवण्णांच्या विचाराचे आहेत, आपण शरण संस्कृतीचे आहेत, आपण वचनं मानतो, आपण बिलकुल कुठलं वीरशैवजम असेल किंवा काय असेल ते बिलकुल मानत नाही, हा सगळा प्रकार सत्य आहे. तरी सुद्धा आपण फक्त कुठल्याही माणसाला न दुखवता ना बसवण्णांची बरोबर. वचनं सांगत पुढे चालायचं.
हो हो ओके. हा अजेंडा क्लिअर ठेवून चालतोय. आता मी काल मला एक साताऱ्यातनं फोन आला, म्हणजे अशी काही महाराष्ट्रातली भाग आहेत की जिथं संख्या फार कमी आहे, फार म्हणजे फार कमी आहे. हम्म. तर साताऱ्यामध्ये फार म्हणजे सातारा भागामध्ये फार कमी माणसं आहेत आपली. तर तिथे एक टीम चांगलं काम करायला लागलंय. त्यांचा मला फोन आला, सर मी म्हटलं आपण भेटूयात, आपण कॉन्टॅक्ट करू, आपण संपर्कात राहू, काही कार्यक्रम वगैरे लावता येत असतील तर बघा तिकडं. आपण तिथं अगदी कुठलाही मोबदला न घेता तिथपर्यंत येऊन बसवांना सांगू आपण, त्या नवीन मुलांना, नवीन लोकांना. तर हेही त्यांना सांगितलं. दुसरं मी फेसबुकला परवा एक बघितलं की रत्नागिरी गुहागर गाव आहे ना, गुहागर म्हणून आपण टुरिस्ट प्लेस पण आहे, बऱ्याच ठिकाणी जातो आपण. तर तिथे लिंगायत गुरव बरोबर समाज आहे. तर त्या लिंगायत गुरव बरोबर. समाजाने तिथे एक सभागृह बांधलाय. हो. म्हणजे अगदी कोकणात सुद्धा ही मंडळी आहे. तर अशा सगळ्या मंडळींना एकत्र करत त्यांच्याशी तालुका संवाद संगम साधत, तालुका संगम म्हणून एक तालुका पण आहे, संगम रत्नागिरी हा जिल्ह्यामध्ये. तर आणि तर हे गुरव समाज आपण म्हटलं तर हे होगार हा मादांना तिथेच त्यांनी ऐक्य झालेले आहेत. तर गोवागर. आपण करूयात. जेवढं शक्य आहे तेवढं आपल्याला जिथं वाटेल तिथं आपण जाऊयात, संपर्कात राहून जेवढं शक्य आहे तेवढं करूयात, बस बाकी काय. थँक्यू. ओके. थँक्यू. थँक्यू. हम्म. आपण आता समर्पणाला शरण समर्पणाला येऊच शेवटच्या भागाला. आणि किरण खोरे, मी सांगू इच्छिते की मराठी आणि कन्नड ह्या दोन्ही भाषा भगिनी असल्यामुळे बरेचसे शब्द साम्य आहेत. म्हणजे आजपर्यंत मी जे अनुवाद ऐकले आणि मला कन्नड भाषा येते, त्यामुळे बऱ्यापैकी साम्य आहे की जे साहित्य कन्नडमध्ये आहे ते पुरेपूर त्यांनी न्याय दिला आहे की त्याला मराठीमध्ये करायचं. अरे वा, चांगली गोष्ट आहे. हो, हो. आणि आता मी शरणी सुजाता पाटील यांना विनंती करते की त्यांनी शरण समर्पण करावे. शरणी सुजाता पाटील. हा ताई. ओम श्री गुरु बसवलिंगाय नमः. सर्वांना शरणू शरणार्थी. माझा कुलसूतक घालविला बसवण्णाने, माझा छलसूतक घालविला बसवण्णाने, माझा तनुसूतक घालविला बसवण्णाने, माझा मनसूतक घालविला बसवण्णाने, माझा स्मरणसूतक घालविला बसवण्णाने, माझा भावसूतक घालविला बसवण्णाने, माझ्या मनातील जाणीवांचे सूतक घालविला बसवण्णाने, असं अक्का नागम्मा त्यांचं भावांचं स्तुती करताना हा सांगितलेले आहे. असं सामाजिक क्रांतीचे जनक महात्मा बसवेश्वर शरण किरण कोरे सर, अभ्यासक व प्रसिद्ध व व्याख्याते, आज उपन्यास दिले. त्यांना मी हा वेदिकेचे वतीनं खूप खूप धन्यवाद आणि शरणू शरणार्थी सांगते. किरण सर, मी सांगली जिल्हा जत तालुक्याचं एक छोटे गावची आहे आणि आम्ही कन्नडचं आहे. सांगली जिल्ह्यामध्ये इथं कन्नड महाराष्ट्राचं बॉर्डरमध्ये आहे आम्ही. पूर्ण जत तालुक्यामध्ये 45-46 गाव कन्नडचं आहे आणि आम्ही कन्नडचंच आहे. आणि खूप सुंदर आणि प्रभावीपणे तुम्ही व्याख्यान दिले, त्याबद्दल मी परत एकदा तुम्हाला खूप खूप धन्यवाद सांगते. आणि हा कार्यक्रमाचे मार्गदर्शक प्रत्येक रविवारी आणि प्रत्येक शनिवारी असतात. डॉक्टर शशिकांत पट्टण सर तरी खूप हे शरण साहित्यामध्ये फार अभ्यासूक आणि संशोधक आहे, साहित्यिक आहे आणि आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करतात. त्यांना सुद्धा मी आज शरणार्थी आणि धन्यवाद देते. संयोजिका स्वागत प्रस्तावना प्रत्येक महिन्याचा पहिला शनिवारी डॉक्टर जयश्री ताईने खूप सुंदर, त्यांना पण फार अभ्यास आहे ह्याच्यामध्ये, शरण साहित्यामध्ये अभ्यास आहे आणि त्यांनी ते पालन सुद्धा करतात. किती हे सांगतात ना तेवढं पालन करतात, असं मला त्यांच्याबद्दल खूप अभिमान आहे. त्या डॉक्टर जयश्रीताई पट्टण, त्यांना सुद्धा मी शरणार्थी आणि धन्यवाद देते. आणि पहिला वचन प्रार्थना केलेले गानकोकिळा विद्याताई मगदूम, त्यांनी कन्नडचं वचन मराठीमध्ये प्रत्येक महिन्यामध्ये त्यांनी प्रार्थना करतात. त्यांना सुद्धा मी शरणार्थी आणि धन्यवाद देते. आणि कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जयश्रीताई कोगनूर, त्यांनी सुद्धा प्रत्येक महिना आणि प्रत्येक वार त्यांनी उपस्थित असतात आणि आमचं कार्यक्रममध्ये सहभागी घेतात. त्यांना सुद्धा आणि आज सुंदर रीतीने त्यांनी
संयोजन सूत्रसंचालन केले त्याबद्दल जयश्रीताई पाटील कोगनूर यांना सुद्धा मी धन्यवाद आणि शरणार्थी सांगते. कार्यक्रमाचे व्यवस्थापन डॉक्टर धानमक्का जळकी, शरण रुद्रमूर्ती सर, शरण कुमार राजण्णा आणि इथं उपस्थित असलेले सर्व स्त्रोतृ बंधू भगिनींना मी शरणार्थी आणि धन्यवाद सांगते. उद्या 11:25ला परत शरणचिंतन असतात, त्याला तुम्ही सर्वांनी उपस्थित राहावे असं विनंती करून आज हा कार्यक्रम संपला असं जाहीर करते. सर्वांना परत एकदा शरणार्थी. शरणार्थी सुजाताताई आणि सर्वांना किरण दादा आणि इथे जमलेला जयश्री वहिनी सर्वांना शरणार्थी.